नमस्कार, मी डॉक्टर ज्योती धर्माधिकारी. नमस्कार. माननीय कुलगुरू डॉक्टर विजय पांढरी सर यांचं स्वागत करते. महाराष्ट्र मित्र फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत सन्माननीय माजी कुलगुरू डॉक्टर विजय पांढरी सर यांच्याशी. महाराष्ट्र मित्र हा व्हॉट्सअप ग्रुपचे ऍडमिन प्रशांत गौतम सर यांच्या प्रयत्नांनी या ग्रुपमध्ये विविध क्षेत्रातले संगीत, चित्रकार, लेखक असे विविध क्षेत्रातले प्रतिभावंत, शिक्षण क्षेत्रातले प्रतिभावंत त्यांनी महाराष्ट्र मित्र या ग्रुपवर ते जोडलेले आहेत. बघता बघता महाराष्ट्र मित्राचे 2 ग्रुप झाले आणि संपूर्ण भारतभर सुद्धा या ग्रुपमध्ये विविध प्रतिभावंत जोडलेले आहेत. बृहन महाराष्ट्र मित्र असा आणखीन एक ग्रुप महाराष्ट्र मित्राचा सुरू आहे. या तिन्ही महाराष्ट्र मित्र व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीने एक उल्लेखनीय उपक्रम आपण गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुक लाईव्ह किंवा युट्यूब लाईव्ह यावर आपण विविध प्रतिभावंतांशी मुक्त संवाद करतो, चर्चा करतो आणि विविध विषयांवरती प्रतिभावंतांची मतं जाणून घेऊन ती प्रसारित करण्याचा प्रयत्न या ग्रुपच्या वतीने होत असतो. ऍडमिन प्रशांत गौतम यांचे विशेष प्रयत्नातून अनेक दिग्गज लोकांना आम्हाला या निमित्ताने ऐकायला मिळालेलं आहे. त्यामध्ये ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार असतील, इंद्रजित भालेराव सर असतील, विसुभाऊ बापट सर असतील, साहित्य अकादमी विनर मंजुषा कुलकर्णी मॅम असतील, डॉक्टर सदानंद असतील किंवा आता अगदीच नुकतेच ज्यांचं नाव जाहीर झाले अखिल भारतीय साहित्य परिषदेसाठी भारत सासने सर यांचं हे फेसबुक लाईव्ह आपण महाराष्ट्र मित्राच्या फेसबुक लाईव्ह चॅनलवरून पाहिलेलं आहे. आज 21 फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिन साजरा झाला. येत्या 27 तारखेला मराठी दिन आहे. या दोन्हीच्या पार्श्वभूमीवरती मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी भाषेचं महत्व या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने 2 फेसबुक लाईव्ह महाराष्ट्र मित्रांनी आयोजित केलेले आहे. आजचा जो विषय आहे हा शिक्षणाच्या संदर्भातला आहे. मातृभाषेतून शिक्षण या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे शिक्षण क्षेत्रातले ज्येष्ठ विचारवंत, प्रतिभावंत साहित्यिक, लेखक हजर आहेत, जे की मातृभाषेतून शिक्षण या विषयी बोलणार आहे. त्याची औचित्य, त्याची जे काही लिमिटेशन्स आहेत त्या संदर्भात ते मत मांडणार आहे. उद्याच्या कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांचा फेसबुक लाईव्ह होणार आहे. आपण या लाईव्हला सुरुवात करण्यापूर्वी मी सन्माननीय कुलगुरू साहेब यांचं थोडक्यात परिचय देते आपल्याला. वास्तविक परिचय देणं ही माझ्यासाठी फारच उपचाराची गोष्ट आहे, कारण आज मी माननीय कुलगुरूंसमोर बसलेली आहे. ही गोष्ट मला अतिशय आनंददायक वाटते, कारण की मी कधीही कल्पना केली की माझ्या विद्यापीठाच्या कुलगुरूसमोर मी बसेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल. सरांचं एमटेक पीएचडी झालेलं आहे IIT खरगपूर या ठिकाणाहून. वैज्ञानिक अधिकारी म्हणून सरांनी 72 ते 74 या कार्यकाळामध्ये काम केलेलं आहे. IIT खरगपूर येथे ते प्राध्यापक या पदावरती पण होते. उस्मानिया विद्यापीठामध्येही त्यांनी प्राध्यापक पदावरती 83 ते 2009 या कार्यकाळामध्ये कार्यभार सांभाळलेला होता. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी कुलगुरू पद स्वीकारलं. त्यानंतर VNIT नागपूर या ठिकाणी सरांनी डायरेक्टर पदाची पद स्वीकारलेलं होतं. सरांचे एकूण 180 शोधनिबंध प्रकाशित झालेले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सरांनी आपले शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत. एकूण 14 विद्यार्थ्यांना सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे पीएचडीच्या संदर्भात. मराठीमध्ये सरांची 33 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यात अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या, ललित लेख संग्रह अशा विपुल साहित्य संपत्तीचं सरांच्या नावे आहेत. विविध वृत्तपत्रातून
सर सातत्याने लेखन करत असतात. इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग दिल्लीचे 3 पुरस्कार सरांना प्राप्त आहेत. आंध्र प्रदेश सरकारचा बेस्ट टीचर पुरस्कार, ISTI दिल्लीचा बेस्ट टीचर अवॉर्ड, मौलाना आझाद पुरस्कार, आचार्य अत्रे शिक्षण पुरस्कार, उस्मानिया विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार. उस्मानिया विद्यापीठात 3 दशकाहून अधिक काळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असण्याचा रेकॉर्ड सरांच्या नावे जमा आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट ही आहे, निवृत्तीनंतर सर आजही कार्यरत आहेत आणि त्यांचे विचार हे समाजासाठी, शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त आणि दिशादर्शक असे ठरलेले आहेत. तर आकाशवाणीवरती सुद्धा सरांनी 4 संगीत रूपके सादर केलेली आहेत. अशा अत्यंत विचारवंत, प्रतिभावंत, शैक्षणिक क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तीच्या संवाद आपण सादर करताना खरं तर विविध विषयाच्या संदर्भात सरांशी संवाद साधता येऊ शकेल. परंतु मातृभाषा दिन आणि मराठी दिन या दोन्ही दिनांच्या पार्श्वभूमीवरती मातृभाषेतून शिक्षण या विषयावरती आपण जास्त फोकस करणार आहोत आणि सरांची मतं त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2022 पासून लागू होत आहे. त्या प्रकारचा GR निघालेला आहे आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू होत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की मातृभाषेतून शिक्षण, त्यांचा फोकस मातृभाषेतून शिक्षण या विषयावर आणि म्हणून हा विषय चर्चेसाठी जास्त संयुक्तिक आहे असं महाराष्ट्र मित्रचे ऍडव्होकेट प्रशांत गौतम यांना वाटलं आणि त्या संदर्भात सरांशी चर्चा करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. सर, महाराष्ट्र मित्रच्या सर्व सन्मान्य सदस्यांच्या वतीने मी आपले मनपूर्वक स्वागत करते आणि आपली परवानगी असेल तर मी आपला प्रश्न सर आपल्याला विचारते. शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून नवीन शैक्षणिक धोरण सुरू होत आहे. या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात आपली मतं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सर. सर्वप्रथम मी महाराष्ट्र मित्र ग्रुपचे आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून मला आपल्याशी सर्वांशी संवाद साधण्याची ही संधी मिळाली आणि तोही अशा विषयावर की जो माझा आवडता विषय आहे, नंबर शैक्षणिक धोरण आणि मातृभाषेतून शिक्षण. आपल्याला माहित आहे की 2020 साली नवे शैक्षणिक धोरण सरकारने स्वीकारले, केंद्र सरकारने. इंटरनेटवर हे पूर्ण धोरण, त्याचा आराखडा देण्यात आला, लोकांची मतं मागवण्यात आली, तज्ज्ञांनी त्या सगळ्या मतांवर विचार केला, पुनर्विचार केला आणि त्याच्यानंतरच ते अंमलबजावणीसाठी आपल्या पुढे ठेवण्यात आलं. आजच्या आपल्या भाषणाच्या विषयासंबंधी जे मुद्दे आहेत त्यावरच आपण विचार करू की नेमका या नव्या शैक्षणिक धोरणात काय गोष्टी आहेत. तर पहिला भर जो आहे तो इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशनवर आहे. आता शालेय शिक्षण थोडंसं बाजूला ठेवू, उच्च शिक्षणाचाच विचार करू. तर जेव्हा डिग्री पदवीचं जे एज्युकेशन असतं त्या शिक्षण पद्धतीला, जी आपली पारंपरिक शिक्षण पद्धती आहे, पहिले आपण बघू की पारंपरिक शिक्षण पद्धती काय होती आणि काय आहे आणि त्याच्यातल्या अडचणी काय असतात. तर तुम्ही बघाल तर पारंपरिक शिक्षणामध्ये शिकवण्यावर फक्त भर होता, शिकण्यावर भर नव्हता. म्हणजे आपण बघतो प्रत्येक जण काय करतो, शिक्षक कोणत्याही प्राध्यापकाला तुम्ही विचारा तर त्याचं एक वाक्य ठरलेलं असतं, आय हॅव कम्प्लिटेड द सिलेबस. म्हणजे मी अभ्यासक्रम पूर्ण केला, हे त्याचं एक पेटेंट आणि ठरलेलं वाक्य आहे. खरं पाहिलं असतं हे वाक्य चुकीचं आहे. कधीही अभ्यासक्रम पूर्ण होत नसतो. यू कॅनॉट कम्प्लीट द सिलेबस ॲट ऑल. आपण शिकवलं तरी शिकण्याला खूप वाव असतो. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की अभ्यासक्रम पूर्ण केला, मी शिकवलं, त्यापेक्षा विद्यार्थी काय शिकला हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे टीचिंग पेक्षा लर्निंग जास्त महत्वाचं आहे. फक्त शिकवून उपयोग नाही, पण शिकला किती माणूस, आणि त्यासाठी शिक्षणाची पद्धत बदलणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर आपण जनरली आपलं बहुतेक BA, BSc, MSc हे जे शिक्षण आहे ते एक पिरियड म्हणजे एक तास नुसता शिक्षक बोलत असतो आणि तो वन वे ट्रॅफिक असतो दुर्दैवाने.
म्हणजे फक्त शिक्षकच बोलत असतो आणि आपण हार्डली बघाल की म्हणजे मी असं नाही म्हणत की त्याच्यात अपवाद नसतात. चांगले शिक्षक आहेत, चांगल्या शाळा आहेत, चांगली कॉलेजेस आहेत की ते नवनवे प्रयोग करत आहेत. पण त्या ज्या हे जे नवनवे प्रयोग आहेत ते मर्यादित स्वरूपाचे आहेत. आपण आता कन्व्हेन्शनल आणि जास्तीत जास्त शिक्षक कसे शिकवतात त्यावर बोलतो. तर तो शिक्षक 1 तास फक्त बडबड करत असतो. म्हणजे ते विद्यार्थ्याला समजत आहे की नाही, त्याच्या काही शंका आहेत की नाही, आणि विद्यार्थी सुद्धा प्रश्न विचारत नाही. म्हणजे 1 तास तुम्ही येता 9 वाजता जाता, 10 वाजता घरात वर्गाच्या बाहेर जाता आणि मुलाला समजलं की नाही वगैरे तुम्ही मग ते क्लास टेस्ट घेता, असाइनमेंट देता. पण असाइनमेंट सुद्धा तुम्हाला माहित आहे की सगळे लोक कॉपी करतात आणि आता तर अशी म्हणजे ऑनलाईन किंवा ऑफलाईन जी पद्धत चालू झाली आहे त्याच्यात सुद्धा कॉपीचे प्रकार किती वाढले आहेत हे आपण पाहतो आहोत. आणि गेल्या 3-4 दिवसातल्या म्हणा किंवा गेल्या महिन्यातल्या जर तुम्ही टीव्हीवरच्या बातम्या वाचल्या तर त्याच्यावरून तुम्हाला येईल की या म्हणजे कॉपी करण्यावर म्हणा किंवा याच्यावर किती भर असतो. इव्हन ज्या इंजिनिअरिंग मध्ये मी गेली 30-40 वर्ष शिकवतो आहे त्या इंजिनिअरिंगच्या शिक्षक सुद्धा आमच्याकडे एक विनोद असतो की असाइनमेंट जी असते ती नेहमी जी मुलं असतात ती ज्युनियर विद्यार्थ्यांकडून कॉपी करून घेतात आणि सगळ्या जर 20-50 मुलं विद्यार्थी असतील तर 50 विद्यार्थ्यांच्या असाइनमेंट जवळपास सारख्याच असतात. मग प्रश्न असा येतो की जेव्हा कॉपी करूनच जर ते करणार असतील तर त्याचा उपयोग काय, त्या असाइनमेंटला अर्थ काय. तर हा जो महत्वाचा मुद्दा आहे की शिकवण्यापेक्षा शिकण्यावर जास्त भर, लर्निंगवर जास्त भर. आता लर्निंग आणि शिक्षण फरक आहे तर तुम्ही आपण हिंदीचे जर शब्द वापरले तर शिक्षा आणि ज्ञान. मैंने शिक्षा पाई, मुझे ज्ञान प्राप्त हुआ, ही दोन्ही वाक्य जरी समानार्थी नाहीत. मैंने शिक्षा पाई म्हणजे काय झालं, मी पदवी घेतली, पदवीचा कागद घेतला, मी BA झालो, मी BSc झालो, पण मला ज्ञान मिळालं का, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे शिक्षा आणि ज्ञान ह्या 2 शब्दात फार फरक आहे आणि नवं शैक्षणिक धोरण हे ज्ञानावर जास्त केंद्रित करणार आहे, फोकस करणार आहे. विद्यार्थ्याला ज्ञान मिळालं पाहिजे. समजा एखादी तुम्ही लिटरेचर मधली कल्पना सांगता आहात, विज्ञानातली कल्पना सांगतात, त्याच्यात मुरली पाहिजे, त्याला समजलं पाहिजे की आपण ही का शिकतोय. एखादं आपण प्रमेय शिकतोय, गणितातलं प्रमेय शिकतोय, आपण शाळेत भूमितीमध्ये अनेक प्रमेय शिकलो. तुम्ही कधी विचार केला का हे प्रमेय मी काय शिकतोय, याचा माझा काय उपयोग आहे आयुष्यात. किंबहुना आपलं सध्याचा अभ्यासक्रम असा आहे की तुम्ही जे काही शिकता त्याचा पुढील आयुष्यात 80 ते 90% मुळीच उपयोग करत नाही, कधीही उपयोग करत नाही. म्हणजे शिकता एक आणि तुम्ही जेव्हा समाजाचा सामना करता, नोकरीचा सामना करता, व्यवसायाचा सामना करता, तेव्हा तुमच्या समोर येणारे प्रश्न हे पूर्ण विभिन्न असतात. त्याविषयी तुम्हाला शाळेत कॉलेजमध्ये काहीही शिकवलेलं नसतं. दुसरा महत्वाचा मुद्दा असा, आणि मग आता शिकला तो मुलगा शिकला की नाही हे समजणार कसं, तर आपण परीक्षा घेतो. पण आपली परीक्षा पद्धत योग्य आहे का, मूल्यांकनाची जी पद्धत आहे विद्यापीठाची ती योग्य आहे का, हा एक सुद्धा एक नव्या शैक्षणिक धोरणात महत्वाचा मुद्दा त्यांनी धरलेला आहे की मूल्यांकनाची पद्धत बदलली पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, सातत्यानं मूल्यांकन केलं पाहिजे, सातत्यानं. दर आठवड्याला तुम्ही काहीतरी परीक्षा घ्या. आता काय होतं, सेमिस्टरच्या शेवटी 100 मार्काचा पेपर, 3 तासाचा पेपर ही आपली एक ठोकताळा ठरवून घेतला. उद्या जर एखाद्या प्राध्यापकाने म्हटलं की नाही मला 3 तासाची परीक्षा नाही घ्यायची, मला फक्त 15 मिनिटाची परीक्षा घ्यायची आहे आणि त्या 15 मिनिटात मी विद्यार्थ्याचं मूल्यमापन करीन, त्याला तुम्ही अलाउ कराल का? नाही. तुम्ही म्हणाल हे माझ्या चौकटीच्या बाहेर आहे. तर आपलं ते सगळं चौकटीत होतं. आपली परीक्षेची चौकट ठरली आहे, आपल्या मार्कलिस्टची चौकट ठरलेली आहे, आपल्या प्रॅक्टिकल्सची चौकट ठरलेली आहे, असाइनमेंटची चौकट, त्याच्या बाहेर जायचं नाही. म्हणजे मी आत्ताच परवा व्हॉट्सअप ग्रुपवर 10वी आणि 12वीचे काही मेसेजेस बघत होतो, तर तिथे समजावून देत होतो पहिला प्रश्न कसा येईल, दुसरा प्रश्न कसा येईल, त्याचं उत्तर कसं द्यायचं, किती ओळीत द्यायचं, किती शब्दात द्यायचं. म्हणजे हे काय आहे,
तुम्ही सगळं चौकट ठरवली आहे आणि त्या चौकटी बाहेर तुम्ही गेला तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. खरं. म्हणजे मी उद्या मी एखादी सुरेश भटांची कविता शिकवली आहे आणि प्रश्न विचारला सुरेश भटांऐवजी की गझल म्हणजे काय आणि गझलेचे वैशिष्ट्य काय असतात, तर नाही, कारण की मला फक्त सुरेश भटांची कविता शिकवली आहे, त्या कवितेवर विचारा पण गझल म्हणजे काय, त्याचा आकृतिबंध काय असतो हे मला माहिती नाही. तर हा जो प्रकार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पु ल देशपांडेचं फार विनोदी वाक्य आहे की ज्ञानदेव 2 मार्काचा आणि तुकाराम 4 मार्काचा. म्हणजे तुमच्या मार्कांवरून तुम्ही ठरवता त्याचा ज्ञानदेवाचा किती अभ्यास करायचा, तर ज्ञानदेव 4 मार्काचे आहेत आणि तुकाराम 2 मार्काचे आहेत, त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपण अभ्यास करतो. तर ही पद्धत अतिशय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 10वी 12वीत तर मी असं पाहिलं इव्हन पॅरेग्राफ दिला असतो आणि त्या पॅरेग्राफमध्ये उत्तर सुद्धा असतात आणि त्याच्याचवर प्रश्न असतात. म्हणजे विद्यार्थ्यांना विचार करण्याची मुळी संदेश दिली जात आहे. महत्वाचा दोष आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणात त्यांनी हे बदल करण्याचं ठरवलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपण सायन्स विद्यार्थी शिकेल ना, मग तो सायन्सचा शिकतो. जर आर्ट्स शिकेल तर तो आर्ट्सचा शिकतो. पण सायन्सच्या विद्यार्थ्याला सुद्धा आर्ट्स आलं पाहिजे. आर्ट्सच्या विद्यार्थ्याला थोडीशी सायन्सची कल्पना असली पाहिजे. येस, विचारा. या अनुषंगानेच आता आपण म्हणालात की मूल्यांकन पद्धतीपासून तर इम्प्लिमेंटेशन ऑफ द सिलेबस, इम्प्लिमेंटेशन ऑफ द करिक्युलम इथपर्यंत सगळ्या पद्धती बदलल्या पाहिजेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात आपण बोलत आहात सर. मला त्याच्या अनुषंगानेच हे जाणून घ्यायला आवडणार आहे, सर्व प्रेक्षकांना आवडणार आहे की मग नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची गरज का निर्माण झाली आणि त्यातून काय साध्य होणार आहे, आपलं त्याबद्दल मत सर. तीच गोष्ट आहे की आज काय आहे की 21व्या शतक, आपण 20व्या शतकातून 21व्या शतकात चाललेलो आहोत. तंत्रज्ञानाने फार मोठी झेप घेतली आहे आणि हे तंत्रज्ञान दिवसेंदिवस वेगाने बदलत आहे. म्हणजे जी आमची पिढी होती 70-80 वर्षाची, आम्ही जे शिकलो ते आणि आपली नातवंड जे शिकतात आहे त्यात जमीन आसमानचा फरक आहे. एवढंच नव्हे, हाच 8 वर्षाचा नातू जेव्हा 20-22 वर्षाचा होईल तेव्हा त्याच्या समोर जे जग असेल ते संपूर्णपणे बदललेलं असेल. तुम्ही बघा की आजच्या पिढीला आंतरदेशीय पत्र म्हणजे काय हे माहिती नाही, पोस्टकार्ड कसं दिसतं हे त्याला माहिती नाही, किंवा पोस्टकार्ड म्हणजे काय हेच माहित नाही, त्याची आवश्यकता काय हेच माहित नाही. कारण ते मेसेजेस, ईमेल्स, ज्यांनी पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्र यांची जागा मेसेजेस आणि ईमेल घेतलेली आहे. त्यामुळे काय संपूर्ण संकल्पना बदलत आहे आणि त्याच्याप्रमाणे त्यामुळे जुनं सिलेबस चालणार नाही, जुनी पद्धत चालणार नाही शिकवण्याची आणि शिकण्याची. हे सुद्धा शिकणं सुद्धा कसं प्रयोगातून आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर कॉमर्स शिकत असाल, हा जर कॉमर्स शिकणारा बीकॉमचा मुलगा एकही दिवस बँकेत गेला नाही, त्यांनी बँक पाहिली नाही, बँकेचं काम कसं चालतं ते पाहिलं नाही, कर्जाचं वाटप कसं चालतं ते त्याला माहिती नाही, तर त्याच्यात कॉमर्स ग्रॅज्युएट होण्यात त्याचा अर्थ काय? किंवा तो एखाद्या मोठ्या मॉलमध्ये गेला नाही, त्या मॉलमध्ये खरेदी कशी होते, विक्री कशी होते, वस्तूचं मूल्य कसं ठरवलं जातो, प्रॉफिट कसा ठरवला जातो, मार्केटिंग कसं केलं जातं, हे जर त्याला प्रत्यक्षात जाऊन त्याला अनुभव आला नाही तर त्या 4 भिंतीच्या आतल्या शिक्षणाला काहीही महत्व नाही. म्हणून क्रेडिट बेस्ड ग्रेडिंग सिस्टीम ही महत्वाची आहे. फ्लेक्झिबल क्रेडिट बेस्ड ग्रेडिंग सिस्टीम याच्यावर नव्या शैक्षणिक धोरणात भर दिलेला आहे. म्हणजे कसं आहे की तुमची एक क्रेडिट बँक तयार होईल, तुमचं एक खातं निर्माण होईल क्रेडिटचं आणि तुमच्या खात्यात तुम्ही जितके विषय कराल, जितक्या परीक्षा द्याल आणि ज्या तऱ्हेने तुमचं मूल्यांकन होईल त्या तऱ्हेने तुमच्या खात्यात त्या क्रेडिटचे ग्रेड मार्क जमा होतील आणि 1 वर्षानंतर इतकं जमा झालं की तुम्हाला एक सर्टिफिकेट देण्यात येईल. 2 वर्षानंतर जास्त क्रेडिट घेतले तर तुम्हाला एक डिप्लोमा देण्यात येईल. 3-4 वर्षानंतर अजून क्रेडिट घेतले किंवा चांगल्या पद्धतीने घेतले तर तुम्हाला पदवी मिळेल किंवा ऑनर्सची सुद्धा
त्याचं डिस्टिंक्शनचं प्रावीण्य मिळू शकतं. अजून काही केलं तर पोस्ट ग्रॅज्युएटची पदवी हा पद्धत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवचिकता आहेच, पण कुठे घेण्याची आहे. समजा मला 3 वर्षानंतर 1 वर्षाची गॅप घ्यायची आहे आणि मला वाटतं की मी जे काही शिकलो ते आता मी बँकेत जाऊन अनुभव घेऊ इच्छितो. एखाद्या बँकेत काम करू शकतो किंवा एखाद्या संस्थेत काम करू शकतो, एखाद्या एनजीओत काम करू इच्छितो मी. समजा सोशल सायन्सचा विद्यार्थी असेल आणि त्याला 1 वर्ष एखाद्या सोशल एनजीओ मध्ये काम करायचं असेल, तर त्या अनुभवाचं सुद्धा क्रेडिट मिळू शकतं तुम्हाला. बरोबर आहे. कळलं का तुम्हाला? म्हणजे मी म्हणजे एक थोडक्यात एक असा फॉर्म्युला सांगता येईल की 16 तास क्लॉक अवर्स जर मी एखाद्या बँकेत किंवा एखाद्या संस्थेत काम केलं, कळलं, एक सेमिस्टर पूर्ण 6 महिने किंवा 4 महिने, तर मी 16 तास जर शिकलो तर मी 1 क्रेडिट मिळवू शकतो. 1 क्रेडिट मिळवू शकतो. हा, असा आहे तो साधारणतः त्याचा फॉर्म्युला आहे, सूत्र आहे. तर म्हणजे वर्गात शिक्षकांनी शिकवलं तेच शिक्षण असं नाहीये. मी बँकेत जाईल, मी एखाद्या IT कंपनीत जाईल, IT कंपनीत काम करेल आणि ज्याच्या हाताखाली मी काम करेल तो माझं मूल्यमापन करेल आणि तो सांगेल विद्यापीठ ती ग्रेड सुद्धा किंवा ते क्रेडिट सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकतात. आणि हे जी मूल्यांकनची पद्धत आहे का 3 तासाची परीक्षा, 100 मार्क्सची परीक्षा नाही, 3-4 लोक बसतील आणि तुमचा तोंडी परीक्षा घेतील. परीक्षा लेखीच असणं गरजेचं नाहीये. 3-4 त्यांचे जे तज्ञ असतील ज्या ठिकाणी तुम्ही काम केलं ते तज्ञ बसतील आणि तुमची परीक्षा घेतील आणि किंवा तुम्हाला सांगतील की तुम्ही प्रेझेंट करा, तुम्ही सेमिनार द्या किंवा एखादा विषय देतील आणि त्यावर तुम्हाला चर्चा करायला सांगतील त्यांच्याशी. त्या चर्चेतून तुम्हाला सुद्धा, कारण कम्युनिकेशन स्किल हे अत्यंत महत्वाचं आहे. मला सगळं येतं पण ते तू सांगू शकतो का उचित शब्दात? आता इथं आता आपण हळूहळू मातृभाषेतून शिक्षण या विषयाकडे येतो. मला येतोय 1 मिनिट की मला जे येतं ते मी चांगल्या शब्दात इंग्रजीमध्ये म्हणा, हिंदीमध्ये म्हणा, मातृभाषेत म्हणा, कुठेही म्हणा एक्सप्रेस करू शकतो का? अनेकांची अडचण इथेच होते. त्यांना येत असतं, समजलेलं असतं, पण समजावून नाही देता येत. उद्या जर तुम्हाला तुमच्या घरच्या आजीनी म्हटलं, एक मुलगा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करतोय आणि त्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरच्या त्यांनी आजीला म्हटलं का रे तू इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करतोय, तू मला सांग बरं हा टीव्ही कसा चालतो? हे आपल्याकडे हे जी चित्र पाहते किंवा मी जी सिरियल पाहते ते मुंबईहून इथे कसं येतं चित्र, हे तो तिच्या शब्दात, तिच्या भाषेत, त्या वयाच्या तिला समजेल असं हे जर तो समजावू शकला तर त्याला विषय समजला आणि त्याचं भाषेवर सुद्धा प्रभुत्व आहे. एरवी काही उपयोग नाही त्याचा, जर त्याला हे समजावता आलं नाही आणि तो वेगळा शिकलाय, तो काही समीकरण शिकलाय, तो मॉड्युलेशन शिकलाय, तो ऑडिओ फ्रिक्वेन्सी शिकलाय, व्हिडिओ फ्रिक्वेन्सी शिकलाय, मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी शिकलाय, पण आजीला तर मायक्रोवेव्ह म्हणजे काय माहित नाही, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय माहित नाही. तिला फक्त एवढाच इंटरेस्ट आहे की बाबा मी ही सिरियल बघते मराठीतली, ती जर मुंबईहून जर ट्रान्समिट होते तर मला ती कशी दिसते ते तू मला सांग. व्हॉट्सअपनी ही जी मेसेज मी माझ्या अमेरिकेतल्या सुनेला पाठवते ते तिला एकदा 2 सेकंदात किंवा 3 सेकंदात तिला कशी मिळते, किंवा हे आपण जो फोटो काढले काल वाढदिवसाचे हे आपण तिला पाठवले तर तिला ते 1-2 सेकंदात तिला कसे मिळाले हे तुम्हाला समजावून सांग. हे महत्वाचं आहे आणि ह्याच्याकरता भाषेचं कौशल्य लागते. आता तुम्ही प्रश्न विचारा. आपण CBGS बद्दल बोलतोय सर, आणि नवीन शैक्षणिक धोरणामधल्या ज्या ऑनलाईन ऑफलाईन शिक्षणाबद्दल आपण बोलत होतो, थोडा अनुषंगाने आणि थोडा वेगळीकडे जाणारा प्रश्न आपली परवानगी असेल तर विचारते सर, की केंद्र सरकार UGC आणि अकॅडमिक काउन्सिल जे आहे सध्या नीती आयोग जे आहे
त्यांच्या वतीने सध्या गेल्या 5 वर्षापासून सर ऑनलाईन कोर्सेस वरती त्यांचा भर आहे. त्यातले त्या सायन्स, आपण सायन्सच्या आहात सर, आमच्या लिटरेचरचे फार कमी मूक कोर्सेस स्वयंवरती किंवा इतर ठिकाणी अवेलेबल आहेत. त्याचं क्रेडिट जमा करण्याची पण एक सिस्टीम गेल्या 5 वर्षापासून UGCने सुरू केलेली आहे, जी CBG सिस्टीम आपण बोलतो आहोत. स्वयंवरती तुम्ही एक कोर्स करा, विद्यार्थ्यांनी एक कोर्स करायचा आहे स्वयंवर, त्याचे क्रेडिट त्याला जमा होतील. म्हणजे ऑनलाईन वरती UGCचा भर गेले 5 वर्षापासून वाढतो आहे. कोरोना ही त्या संदर्भामध्ये UGC म्हणते की इष्टावृत्ती आहे की लोकांना निदान ऑनलाईन म्हणजे काय कळायलंय आणि दे आर फॉलोइंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स अशा प्रकारचा. माझा प्रश्न असा आहे सर तुम्हाला की गेल्या 5 वर्षात त्या प्रकारचं अध्यापन सुरू आहे आणि पदवी शिक्षणावर, मुख्य म्हणजे उच्च शिक्षणावर त्या गोष्टीचा त्यांचा जास्त भर आहे. त्याबद्दल तुम्ही आपलं मत मांडा सर. की येत्या काही दिवसात मी असं ऐकते की UGC ऑनलाईन विद्यापीठ सुद्धा स्थापन करणार आहे आणि विद्यापीठ आणि आपण म्हणतो भारत खंडप्राय देश आहे, 70% जनता जर का ग्रामीण भागात राहते, तर हे ऑनलाईन विद्यापीठ, ऑनलाईन एज्युकेशन किती टक्के पाहिजे? 70-30, 70-30, 60-40? सर आपलं मत नक्कीच महत्वाचं आहे सर. ओके. आता हा ऑनलाईन आणि ऑफलाईन हा जो प्रकार आहे, हा एक लक्षात घ्या की कोणत्याही तंत्रज्ञानाचे किंवा कोणत्याही पद्धतीचे मेथडचे फायदे असतात आणि तोटे सुद्धा असतात. पूर्वी आपल्या काळी वार्षिक परीक्षा असायची, आता सेमिस्टर पद्धत सुरू झाली आहे. एवढंच कशाला, मी जेव्हा IIT मध्ये MTech केलं तेव्हा ट्रायमेस्टर पद्धत होती. म्हणजे एका वर्षात 2 नव्हे तर 3 सेमिस्टर असायच्या. अच्छा. आणि एवढंच नव्हे तर काही परदेशी विद्यापीठात सुद्धा एका वर्षात अक्षरशः 2-2, 3-3 महिन्यांनी सेमिस्टर, म्हणजे त्याला ट्रायमेस्टर वगैरे म्हणतात. तर म्हणजे कमीत कमी वेळात तुम्ही एक कमीत कमी पिरियड मध्ये प्रश्न पुन्हा तोच आहे. एका ठराविक वेळात एक कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आणि त्याचीच परीक्षा, इव्हॅल्युएशन त्या कॉन्सेप्टच होणार. करेक्ट. असंच म्हणायचं. आणि तर परीक्षा तुम्ही कशी घेता, केव्हा घेता हा प्रश्न नाही आहे. तुम्ही किती शिकता आणि कसं शिकता, किती शिकता आणि कसं शिकता, कसं शिकता हे जास्त महत्वाचं आहे. आणि तुम्हाला त्याचं अप्लिकेशन येतं की नाही. म्हणजे मी एखादा प्रमेय शिकलो किंवा मी एक विज्ञानाची संकल्पना शिकलो तर ते मी उपयोगात आणू शकतो का, ते महत्वाचं आहे. अगदी मी तुम्हाला सांगतो, इव्हन हायर एज्युकेशनचा किंवा आपण संशोधनाचा विचार केला तर माझं हे विधान थोडंसं धाडसी वाटेल आणि थोडंसं अनेकांना आवडणार नाही, कारण की नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये संशोधनावर सुद्धा बरं आहे. संशोधन, PhDचं संशोधन, आता त्यांनी एमफिल आता त्यांनी बंद केलाय आणि काढून टाकलाय, त्याच्याऐवजी PhDचं केलंय. आता मी हा जो कार्यक्रम ऐकणार आहे, जेवढे कोणी प्राध्यापक असतील किंवा जेवढे कोणी संशोधक असतील आणि ज्यांनी PhD केलेलं असेल, त्यांनी आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारावा की मी PhD केली, माझ्या थेसिसचा कुणी, केव्हा, कसा, कुठे उपयोग केला. माझ्या थेसिसचा कुणी, केव्हा, कसा, कुठे उपयोग केला, कुणाला त्याचा फायदा झाला, हा तुम्ही प्रश्न स्वतःला विचारा. कुणी तुम्हाला अप्रोच केलं का, एखाद्या गव्हर्नमेंट एजन्सीने म्हटलं का अरे तुझं संशोधन चांगलं आहे आम्ही वापरतो, तर त्याचे कॉपीराईट तू आम्हाला देतो का, असं कोणी विचारलं का तुम्हाला, किंवा एखाद्या NGOने तुम्हाला विचारलं का की या संशोधनाचा आम्हाला खूप चांगला उपयोग होतो आहे, याच्यात तुम्ही आम्हाला मदत करू शकता का, काही तुम्ही आम्हाला समजावू शकतो का, हा तुम्ही प्रश्न विचारा आणि तुम्हाला कळेल की PhDची आपली क्वालिटी काय आहे. अवघड प्रश्न आहे सर. नुसता PhDचा ग्रंथ लिहायचा आणि तो विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये धूळ खात पडला राहील. एकावर एक त्याच्यावर आज 100 असतील, उद्या 200 होतील, परवा 500 होतील, 1000 होतील, त्याच्या पुढे त्याचा काही उपयोग होत नाही. मी असं म्हणत नाही की सगळ्यांचेच संशोधन इतका खालच्या दर्जाचं. यस, 10-20% संशोधन उत्तम दर्जाचं असतं, जागतिक सुद्धा दर्जाचं असतं, जागतिक पातळीवर सुद्धा त्याची दखल घेतली जाते. पण मी बोलतो आहे ते बहुतांशी, मेजॉरिटी विषयी बोलतोय, त्याचा आपण कृपया विचार करा. तर संशोधनाच्या बाबतीत सुद्धा तीच आहे आणि ह्याच्यात आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आजकाल विज्ञानाच्या विद्यार्थ्याला सुद्धा आर्ट्स आणि सोशल सायन्सचे सब्जेक्ट म्हणजे विषय समजणं गरजेचं आहे.
मॅनेजमेंट थोडंसं त्याला आलं पाहिजे. म्हणजे मला सांगायला थोडंसं अभिमान वाटेल की जे आज शैक्षणिक धोरणात लिहिलेलं आहे त्याची सुरुवात हे शैक्षणिक धोरण येण्यापूर्वी 2012-13 साली आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू केली होती. अच्छा. तेव्हा ऍटलिस्ट विद्यापीठातील जे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस होते त्यांना जर समजा केमिस्ट्रीमध्ये जर विद्यार्थी MSc करत असेल तर त्याला संगीत, नाट्य किंवा मॅनेजमेंट मधला एखादा कोर्स करण्याची मुभा होती, स्वातंत्र्य होतं. आम्ही इंटरडिसिप्लिनरी करता येत होतं. आम्ही त्याला आम्ही सर्व्हिस कोर्स असं नाव दिलं होतं. अच्छा. सर्व्हिस कोर्स. हा, म्हणजे समजा एक MSc करणारी मुलगी आहे, तिला गाणं छान येतं, तर ती एक कोर्स, ती एक 4 क्रेडिटचा कोर्स संगीत डिपार्टमेंट करू शकते. तिला जर नृत्य येत असेल तर ती ड्रामा किंवा नृत्यात जाऊ शकते, करू शकते. एखादा मॅनेजमेंटचा कोर्स करू शकता. आता तुम्ही एक बघा, MA इतिहास आहे समजा, MA हिस्ट्री मध्ये तुम्ही करता, तुम्हाला कल्पना आहे की MA हिस्ट्री करून कदाचित नोकरी मिळणार नाही. नुसतं MA हिस्ट्री वाल्याला कदाचित नोकरी मिळणार नाही. पण जर MA हिस्ट्री वाल्यांनी थोडंसं टुरिझमचे कोर्सेस केले, मॅनेजमेंटचे कोर्सेस केले, तर त्याला टुरिझम डिपार्टमेंटमध्ये किंवा याच्यात त्याला कुठेतरी संधी मिळू शकते. किंवा टुरिझम डिपार्टमेंटच्या मुलांनी हिस्ट्रीचे कोर्स केले, इतिहासाचे कोर्स केले, तर त्याला नोकरीमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. तर हा इंटरडिसिप्लिनरीचा एक फायदा आहे. किंवा काही कम्प्युटरचे कोर्सेस तुम्ही केले आणि त्या काळात ना हे कोर्सेस करणं फार सोपं असतं. कारण की 16 ते 22 वर्षाच्या वयात तुम्ही विद्यापीठात असता, तरुण असता, तुमच्या हिंमत असते, जोश असतो, ताकद असते, सहनशक्ती असते. त्यामुळे त्या वयात तुम्ही भाषा लवकर शिकू शकता, तुम्ही कोणताही नवा विषय शिकू शकता. मी तुम्हाला सांगतो ना की इव्हन भाषेची आपण आता थोडं पुढच्या भागात उत्तरार्धात बोलणारच आहोत. माझ्या 8 आणि 10 वर्षाचे नात आणि नाती, तुम्हाला सांगतो 3 आठवड्यात स्पॅनिश शिकले. 3 आठवड्यात. अरे बापरे. तर म्हणजे लहान वयात तुम्ही भाषा सुद्धा लवकर आत्मसात करू शकता. आणि काही भाषा तुम्हाला, म्हणजे मी 8-10 वर्षच खरगपूरला होतो, पण कुठल्याही क्लासला न जाता मला पूर्ण बंगाली अजूनही समजतं आणि मी तुक्क मुटको काय होईना बंगाली बोलू शकतो. गरजेतून ती होते, कारण की आमच्या अवतीभोवतीचं वातावरण सगळे बंगाली प्रोफेसर होते आणि ते आपसात बंगालीतच बोलत असत. त्यामुळे सारखं आणि त्याचा अजूनही एक दर आठवड्याला आम्ही बंगाली पिक्चर सुद्धा बघत असू. एक बंगाली पिक्चर ठरलेलं, त्या पिक्चर मधून, त्या सिनेमातून सुद्धा तुम्हाला ती भाषा कळते, ती संस्कृती कळते, ते कसं बोलतात, काय करतात, त्यांचं संगीत कसं आहे ते कळतं. तर त्यामुळे भाषा सुद्धा तुम्हाला लहान वयात आरामात कळते. तर हा एक महत्वाचा मुद्दा मला महत्वाचा वाटतो. आता आपण, मला असं वाटतंय की आपण मातृभाषेतून शिक्षण नसल्यामुळे थोडंसं मातृभाषेतून शिक्षण या विषयाकडे येऊ. ओके, त्या विषयाने तुम्हाला जर काही शंका असतील तर. त्या विषयाच्या अनुषंगाने मला फार मोठ्या प्रश्न पडलेले आहेत. कारण की नवीन शैक्षणिक धोरण हे अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये आईस ब्रेकिंग अशा प्रकारची स्टेप्स घेत आहेत की त्यांनी असं सांगितलं की संपूर्ण शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं. संपूर्ण शिक्षणचा अर्थ असा होतो की शालेय शिक्षण तर मातृभाषेतून आहेच, शिवाय उच्च शिक्षण सुद्धा मातृभाषेतून व्हावं असं त्यांचं ते नवीन इंट्रोड्यूस केलेली गोष्ट आहे त्यांनी. आणि माझा प्रश्न असा आहे की सर, की मातृभाषा शिक्षण इंट्रोड्यूस करण्याची त्यांची पार्श्वभूमी काय असावी असं आपल्याला वाटतं सर? कारण ओके, हा मातृभाषेतून शिक्षण हा जो प्रकार आहे हा थोडासा कॉन्ट्रोवर्सीचा सुद्धा आहे. यस, शालेय शिक्षण मातृभाषेतून हवं या मताचं मी आहे. म्हणजे 9वी, 10वी, 12वी मी IITत मी गेलो असलो तरी मला सांगायला अभिमान वाटतो की माझं शालेय शिक्षण हे मराठीतूनच झालेलं आहे. त्यामुळे आजही एखादी भूमितीतली प्रक्रिया असो किंवा गणिताचा विषय असो, त्याच्यावर जर मला मराठीत बोलायला सांगितलं तर मी आरामात त्याची व्याख्या सांगू शकेन किंवा त्या संकल्पना समजावू शकेन, मला काही अडचण येणार नाही. पण हायर एज्युकेशन जे आहे, म्हणजे पदवीचं शिक्षण आहे, तिथे सगळा जो मला असं वाटतं थोडीशी समस्या निर्माण होणार आहे.
उदाहरणार्थ सायन्स, विज्ञानाच्या बाबतीत, तंत्रज्ञानाच्या बाबतीत, कॉमर्सच्या बाबतीत प्रश्न असा झालेला आहे की आपल्याकडे काय झालं की आपण 1947च्या आधी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी वर्षानुवर्ष इंग्रजांच्या ह्याच्यात होतं आधिपत्यात. त्यामुळे काय झालं, त्यांच्या भाषेचा पगडा आपल्याकडे इतका पडलेला आहे की हळूहळू आपण आपली भाषाच विसरायला लागलो की काय, असा प्रश्न पडतो. आता मी तुम्हाला काही उदाहरण देतो. बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचं मराठी काय? तुम्ही नुसतं देवनागरीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलं याला अर्थ नाही, हे ते मराठी होत नाही. रिझर्व्ह बँक किंवा स्टेट एवढंच कशाला? पेढी म्हणता येईल का? पेढी हे नाही, पेढीचा अर्थ वेगळा आहे. ओके. बँक जसं आपण डाकखाना म्हणतो, पोस्ट ऑफिस, मला सुचलं पैसा घर, तुम्ही बँकेला पैसा घर म्हणा. पण प्रश्न असा होतो की हा असे जे शब्द असतात ना ते विचित्र वाटतील. पण अजूनही तुम्हाला सांगतो की बँकला, मला माहित नाही, असेल कदाचित कोणीतरी बँकला शब्द शोधलेला असेल, पण काही शब्द रुळायला महत्व लागतात. आज जर मी विद्यार्थ्याला म्हटलं की अरे तू पेन्सिलीने लिहू नको, झरणीने लिही, तो माझ्याकडे बघेल. झरणी म्हणजे काय? झरणी म्हणजे पेन. टाक आहे नाही, पेनला लोक झरणी म्हणतात. ओके, टाक म्हणा किंवा सांगा. इव्हन पेन्सिल हा इंग्रजी शब्द आहे, त्याला तुमच्याकडे मराठी शब्द आहे का? लेखणी ही जी आहे ती तुमची पाटीवरची लेखणी, पेन्सिलला शब्द नाही. पाटीवरची लेखणी वेगळी आणि आपण जी कागदावर लिहितो वेगळं. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की पेन, पेन्सिल, रबर, खोड रबर. आता खोड रबर म्हणतात, म्हणजे खोड नाही, पण रबर या शब्दाला मराठीत शब्द नाही. असेल, तुम्ही शोधून काढाल. आता अजून एक उदाहरण देतो मी. ट्रेनला आपण आगगाडी म्हणतो. ट्रेनला तुम्ही आगगाडी म्हणता, पण एक लक्षात घ्या, त्या काळात आगगाडी होती, ती आगेवर चालत होती, कोळशावर चालत होती, म्हणून तिला आगगाडी म्हणायचे. आज कोळशावर चालणाऱ्या गाड्या गेल्या, आगगाडीच नाही. आता सगळ्या गाड्या विद्युत म्हणतात. मग तुम्ही त्याला विद्युत गाडी म्हणणार का? नाही. मग तुम्ही त्याला विद्युत गाडी म्हणणार का? मग लोकांना समजणार नाही. रेल्वेचं जंक्शन, समजा भुसावळ हे रेल्वेचं जंक्शन आहे, मराठीत काय म्हणणार? रेल्वे जंक्शन. जंक्शनला शब्द काय? तर असे आपल्याला अनेक प्रश्न पडू शकतात. मी असं म्हणत नाही की याला. आणि दुसरी गोष्ट काय आहे की नवनवं तंत्रज्ञान येत आहे, रोबोट येतोय, त्याला तुम्ही मानव यंत्र म्हणता, येतात असे शब्द काढता तुम्ही, मानव यंत्र. पण काही बाबतीत काय होईल की अडचणीचे ठरतील. तुम्हाला सांगतो, आपण आता पेन ड्राईव्ह वापरतो कम्प्युटरमध्ये. पेन ड्राईव्हच्या आधी सीडी नावाचा एक प्रकार होता. सीडी असायच्या, एक सीडी असायची, गोल सीडी असायची. आणि त्याच्यात एक शब्द प्रयोग होतात, अरे जा ती सीडी बर्न कर, गो अँड बर्न दी सीडी म्हणायचे. बर्न दी सीडी हा प्रयोग होता. आता तुम्ही म्हणाल का रे जा ती तबकडी, जा तिला आग लाव, असं म्हणणार आहे का तुम्ही? कारण की तो अर्थच वेगळा आहे. सीडी बर्न करणे याचा मूळ अर्थ होता की त्या सीडी मध्ये जो डेटा आहे तो डेटा दुसरा कुठे कधी ट्रान्सफर करून तो सुरक्षित ठेव, असा त्याचा मूळ अर्थ आहे. पण वाक्प्रचार काय आहे? सीडी बर्न करणे किंवा डिलीट करणे. तर तुम्ही काय म्हणणार? पुसून टाका म्हणणार का? डेटा असं म्हणणार की ते काही गोष्टी फार आपण असंच म्हणू ना, डिलीट करणे हाच शब्द वापरू. त्यामुळे काय होईल की मातृभाषेतून शिक्षण तुम्ही दिलं तरी काही शब्द तुम्हाला इंग्रजीचेच वापरावे लागतील. आता टेलिव्हिजनच घ्या, टेलिव्हिजनला तुम्ही दूरदर्शन म्हणता. ओके, ते टेलिव्हिजनचं दूरदर्शन हे शब्दशः भाषांतर झालं. पण आपण काय म्हणतो? मी बाजारातून टीव्ही आणला. मी काय म्हणणार? मी बाजारातून दूरदर्शन आणला म्हणणार का? नाही, तुम्ही सेट आणला, सेट म्हटलं पाहिजे. त्या सेटला दूरदर्शन संच. तुम्ही बाजारातून दूरदर्शन नाही आणत,
नाही. मी बाजारातून टीव्ही, आमच्या घरी नवा टीव्ही आला, तुम्ही काय म्हणणार? आमच्या घरी नवा दूरदर्शन आला असं म्हणणार का? टीव्हीचं भाषांतर दूरदर्शन असं आहे, टेलिव्हिजन. बरोबर आहे. टेली म्हणजे दूर, व्हिजन म्हणजे दर्शन, म्हणून दूरदर्शन. पण माझ्या घरी नवा टीव्ही आला तर माझ्या घरी नवा दूरदर्शन आला, हे विचित्र वाटतं. त्यामुळे भाषांतर करताना सुद्धा फार अडचणी येणार आहेत. मी त्या अनुषंगाने मला पूर्ण करू द्या. आताच मी नवी 2 पुस्तकं वाचली. एक अच्युत गोडबोलेंची, एक आहे इन्फो म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, दुसरं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. दोन्ही पुस्तकं तंत्रज्ञानावर आहेत, आधुनिक तंत्रज्ञानावर आहेत, पण चक्क मराठीत लिहिलेली आहेत. पण या प्रत्येक वाक्यात मी इव्हन अच्युत गोडबोलेंच्या त्यांच्याशी बोललो सुद्धा या विषयावर. या संपूर्ण पुस्तकात 80% शब्द इंग्रजी आहेत. अच्छा. म्हणजे फक्त क्रियापद मराठी आहे. देवनागरी लिपी पुस्तकात प्रसिद्ध केली आहे, ती देवनागरी लिपी म्हणजे मराठी लिपी आहे. पण 80% शब्द जसेच्या तसे इंग्रजी आहेत. इव्हन आर्टिफिशियल इंटेलिजन्सला त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता न म्हणता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हाच शब्द वापरलाय. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हाच शब्द वापरलेला आहे आणि तसंच लिहिलेलं आहे त्याचं, फक्त ते मराठीत लिहिलेलं आहे. प्रश्न असा आहे की याला मग तुम्ही मातृभाषेतून शिक्षण म्हणणार का? तुम्हाला एक मी माझा मजेशीर अनुभव सांगतो. किती म्हणजे काही काही गोष्टी किती छान असतात, म्हणजे ज्या ऑफकोर्स सपोर्टिंग राहतील मातृभाषेसाठी. 2-3 वर्षापूर्वी म्हणजे 3 वर्षापूर्वी हा कोरोना सुरू होण्यापूर्वी मी दिल्लीला एका राष्ट्रीय प्रयोगशाळेच्या वैज्ञानिक अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी अध्यक्ष म्हणून काम करत होतो आठवडाभर. तर आम्ही आठवडाभर जवळपास 100-150 इंजिनियर्सचे इंटरव्ह्यू घेतले. त्याच्यात एक विद्यार्थी त्यांनी आल्याबरोबर तो बिहारचा होता आणि ऑर्डनरी त्याचा पर्सेंटेज सुद्धा 65-70 होतं. वेळेस बाकीच्यांचं लोक 70%, 80%, 90% वगैरे एमटेक केलेले वगैरे विद्यार्थी. हा मुलगा फक्त बीटेक होता, ग्रॅज्युएट होता, पण त्याचा पर्सेंटेज सुद्धा पास. पण त्यांनी आल्या आल्या काय म्हटलं, सर मैं हिंदी में इंटरव्यू दे सकता हूं क्या? मी म्हटलं काही हरकत नाही, सरकारी नियमाप्रमाणे तुम्ही हिंदीत सुद्धा मुलाखत घेऊ शकता. त्याला अलाउ केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, संपूर्ण मुलाखत त्यांनी पाऊण तास हिंदीत दिली आणि तो असं म्हणायचा, सर ये देखो ये डायोड है, इसमें अपन ने बैटरी लगाई, फिर इसमें वोल्टेज बढ़ाया तो इतना करंट जाएगा, फिर इतने ऐसा होगा, ये इतना, इधर 2 वोल्ट है, इधर 5 वोल्ट है, ये बढ़ेगा. असं तो बोलायचा. आणि तुम्हाला सांगतो हा हिंदी, पण सगळं पण त्या विद्यार्थ्याचं ज्ञान हे बाकी सगळ्या 100 विद्यार्थ्यांपेक्षा वरचढ होतं. त्याला तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, त्याचं उत्तर तयार होतं. फक्त त्याचा प्रॉब्लेम हा होता की तो उत्तर इंग्रजीत देऊ शकत नव्हता, तो आपल्या हिंदीत देत होता. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही त्याला नंबर 1 दिला सर्वांमध्ये. त्याचा नंबर सिलेक्शन कमिटीमध्ये नंबर 1 वर तो विद्यार्थी होता. एक वर आला. नाही, एवढंच नव्हे तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्या उस्मानिया विद्यापीठात मी गेली 30-40 वर्ष काम करतो आहे, ते जेव्हा विद्यापीठ सुरू झालं, ते जगात मला वाटतं भारतातील ते एकमेव विद्यापीठ असेल की जिथे संपूर्ण शिक्षण मातृभाषेतून म्हणजे उर्दूतून दिले जात असेल. त्या काळात उस्मानिया विद्यापीठाला आता 102 वर्ष झाली. 2 वर्षापूर्वी आम्ही शताब्दी साजरी केली. पण जेव्हा विद्यापीठ सुरू झालं निजामाच्या काळात, तेव्हा इंजिनिअरिंगचं शिक्षण सुद्धा उर्दूतून होतं, मेडिकलचं शिक्षण उर्दूतून होतं. त्या काळात सगळे विद्यापीठाचे जे रेकॉर्ड आहेत ऍडमिनिस्ट्रेशनचे म्हणा किंवा शासनाचे म्हणा, ते सगळे उर्दूतून आहेत. म्हणजे मातृभाषेतून शिक्षण अशक्य नाहीये, शक्य आहे. पण तिथे एक पण येतो. पण हा येतो की तुम्ही सगळ्या टेक्स्टबुकचं म्हणजे पाठ्यपुस्तकांचं चांगलं उत्तम भाषांतर त्या विषयात करू शकाल का, त्या भाषेत करू शकाल का. भारताचा म्हणजे आपल्या भारतवर्षाचा हिंदुस्थानाचा अजून एक प्रॉब्लेम आहे
आपल्या देशाची एक भाषा नाही. जर्मनी, जपान जपानी, चीन चिनी, रशिया रशियन, एकच भाषा आहे. फ्रान्स फ्रेंच. त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम नाही. पण आपल्याकडे काय आहे, महाराष्ट्रात मराठी, उत्तर प्रदेशात हिंदी, तामिळनाडूत तामिळ, केरळात मल्याळम. आता मला सांगा, मल्याळम जर सायन्स मध्ये शिकला मुलगा आणि तो जर महाराष्ट्रात आला मध्येच समजा तो तिथे 8वी पर्यंत त्यांनी आपल्या केरळात शिकला आणि त्याच्या वडिलांची ट्रान्सफर महाराष्ट्रात झाली, त्या मुलं आणि महाराष्ट्रात तर मराठीत शिकवतात आहे, त्या मुलांनी काय करायचं हा प्रश्न. खास करून तुम्हाला सांगतो, जे हे असतात सैनिकी शिक्षण, म्हणजे इंडियन एअरफोर्स मध्ये म्हणा किंवा आर्मी मध्ये लोक असतात, त्यांच्या 3-3 वर्षानंतर बदल्या होतात. IAS ऑफिसर्स असतात, त्यांच्या 3-3 वर्षानंतर सारख्या बदल्या होतात. या कॅडरमधून त्या कॅडरमध्ये जातात. बिहारमधून माणूस महाराष्ट्रात येतो, महाराष्ट्रातला माणूस उत्तर प्रदेशात जातो, दिल्लीत जातो. मग त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय, हे एक आपल्याकडे महत्वाचे प्रॉब्लेम आहे. मी जर मराठी शिकलो आणि उद्या जर मला बिहारमध्ये काम करावं लागलं आणि ते म्हणतील की तुमको बिहारी आती है क्या, मी काय उत्तर देणार आहे. तुम्हाला एक विनोदी म्हणजे मला आठवलं म्हणून सांगतो. मी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूसाठी जेव्हा माझी राज्यपालांकडे चर्चा चालली होती, मुलाखत म्हणतात त्याला, तर त्यांनी मला चक्क प्रश्न विचारला होता की तुम्ही 10 वर्ष खरगपूरला म्हणजे बंगालमध्ये राहिला आणि गेली 25 वर्ष तुम्ही हैदराबादला आहात, तुम्हाला मराठी येतं का? मग त्यांचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना सांगितलं की मी माझी 25 पुस्तकं मी मराठीत लिहिलेली आहेत. तर सांगण्याचा उद्देश काय, हा एक विनोदाचा भाग झाला, पण सांगण्याचा उद्देश काय आहे की भाषा येत नाही तुमच्या शिक्षणाच्या आड, पण पुस्तकं तेवढी राहतील का, तेवढ्या त्या भाषेत फ्लुएंटली शिकवणारे शिक्षक मिळतील का? आता मला जर फिजिक्स शिकवायचं असेल तर ठीक आहे, तुटकं मोठकं इंग्लिश का होईना तो विषय शिकवू शकतो माणूस. पण उद्या आता मी सुद्धा मराठीत 30 पुस्तकं लिहिली, पण मला जर उद्या कोणी सांगितलं की तुम्ही वर्गात जा आणि मराठीतून तेलुगूतून शिकवा किंवा मराठीतून शिकवा, तुम्ही माझा विषय मराठीतून शिकवू शकेन का? कसा शिकवू शकेन? कठीण आहे ना. मला नक्कीच शब्द वापरावे लागतील. विचारा आता करायच्या. एकंदर सर, जे आपलं आतापर्यंत संवाद होता त्यातून मला असं समजलंय की एकंदर मातृभाषेतून शिक्षण हे इम्प्रॅक्टिकल प्रकार होऊ शकेल. कारण की जसं तुम्ही म्हटलात की एका राज्याचा व्यक्ती दुसऱ्या राज्यामध्ये काही कारणाने, म्हणजे एक कलेक्टर म्हणून जाईल किंवा एक प्राध्यापक म्हणून जाईल, अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा तो दुसऱ्या राज्यात जाईल तेव्हा त्याने घेतलेल्या मातृभाषेतून शिक्षणाचा कन्स्ट्रेंट जाणवेल दुसऱ्या राज्यामध्ये काम करताना. एकंदर ही संरचना योग्य नाही असं आपलं मत नाही, म्हणजे योग्य नाही म्हणजे मी फक्त तुम्हाला अडचणींची कल्पना दिली, ज्याच्यावर मात करता येणार नाही असं मी म्हणत नाही. एक लक्षात घ्या, जरी समजा आपल्याकडे अनेकांचं इंग्रजीवर तेवढं प्रभुत्व नसतं, इव्हन इंग्रजी सुद्धा आपले इव्हन बीटेक झालेला, इव्हन IIT मधला मुलगा असो किंवा एमटेक झालेला मुलगा असो किंवा MBA झालेला मुलगा, पण हाच मुलगा जेव्हा अमेरिकेत जातो पहिल्या वर्ष त्याला अडचणीचं जाईल, त्याला त्याचे प्रोनाउन्सिएशन करणार नाही, त्याची अडचण होईल, त्याला लोक हसतील, त्याला काय करतील. पण 3 वर्षांनी जेव्हा तो भारतात येतो तेव्हा तो पूर्णपणे बदललेला असतो. दुसरी गोष्ट म्हणजे मला इंग्रजी येत नाही याविषयी न्यूनगंड बाळगण्याची मुळीच गरज नाही. तुम्हाला सांगतो, चीनी लोकांचं इंग्रजी चांगलं नसतं, अतिशय हॉरिबल असतो. मला आठवतं, मी जेव्हा संशोधन करत होतो PhD साठी, तेव्हा मी अनेक रशियाची इंग्रजीत अनुवादित झालेली, रशियन इंग्रजीत अनुवाद झालेली पुस्तकं रेफर केली होती आणि तुम्हाला सांगतो ती अनुवाद केलेली पुस्तकं हॉरिबल होती इंग्रजी, पण त्यातलं जे इंग्रजी होतं ते अतिशय हॉरिबल होतं. पण प्रश्न काय होता, आम्हाला त्या भाषेशी कर्तव्य नव्हतं, त्याच्यात जे संशोधन दिलं आहे किंवा कंटेंट महत्त्वाचं, वी वर इंटरेस्टेड इन कंटेंट, त्याच्यामुळे त्या भाषेची काय अडचण आली नाही, असंच होतं. त्यामुळे जपानी लोक सुद्धा, तुम्हाला सांगतो
एक मिनिट. ओके. जपान सारख्या भाषेने प्रगती का केली असा आपल्याला प्रश्न पडतो, कारण की जपानमध्ये सगळं जपानी आहे. पण संपूर्ण जगातलं ज्ञान, सर्व जर्नल्स, सर्व संशोधन त्यांनी जपानमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे एखाद्या जपानी माणसाला अमेरिकेतील एखादं नोबेल शास्त्रज्ञाचं संशोधन जर वापरायचं असेल तर तो जपानी भाषेत त्याच्या उपलब्ध आहे. त्याला स्वतःला पण ते आपल्याकडे नाही आहे ना. मला जर म्हटलं की मला मराठीत आहे का, मला एखाद्या फिजिक्स मध्ये करायचं संशोधन आणि हे आहे, तर एखाद्या नोबेल लॉरेटचं हे मराठीत खूप मिळाले नाही. गेले 30-40 वर्ष आता कुठे हे सगळं. आणि एक सांगतो, नव्या शैक्षणिक धोरणात भाषांतरासाठी एक वेगळं संस्थान निर्माण करणार आहेत ते. म्हणजे जेव्हा ते म्हणतात मातृभाषेतून शिक्षण, तर टेक्स्टबुक तयार करण्याकरता म्हणा किंवा अनुवादासाठी म्हणा, ट्रान्सलेशनसाठी म्हणा, एक वेगळी बॉडी तयार करणार आहेत केंद्र सरकार. तेव्हा पण ते केव्हा होणार? तोपर्यंत एक पिढी म्हणजे 10वी-12वी पर्यंत चालली जाईल. तर आपल्याला ना कोणती प्रगती करायची झाली तर आजकाल काय झालंय की सगळं इतकं वेगाने बदलत आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही कल्पना करा की मोबाईलचे प्रकार केवढ्यात लवकर बदलले. आज कोणाच्याही घरी, माझ्याकडे सुद्धा लँडलाईन नंबरच नाहीये. अगदी असलेले काढून टाकलेले. काढून टाकले, गरजच नाहीये. काय गरज आहे मला लँडलाईन? तंत्रज्ञान इतकं बदललेलं आहे. पूर्वी मला ईमेलचं प्रिंटआउट घ्यायचं असेल तर मला कॉलेजमध्ये जावं लागायचं, तिथला प्रिंटर वापरावा लागायचा. आता काहीच नाही. आता माझ्या मोबाईलमध्ये ईमेल वगैरे सगळं आहे. हे केवढ्यात सगळं 3-4 वर्षात घडलेलं आहे. तुम्हाला या वेगाने धावावा लागेल. तुम्ही म्हणाल मी उद्या करीन, परवा करीन, मग करीन, नंतर करीन, हा जो उद्या वगैरे प्रकार आहे ना, तो आता चालणार नाही. तुम्ही जोपर्यंत, आणि तुम्ही मला प्रश्न विचारला की ऑनलाईन शिक्षणाचा दर्जावर काही परिणाम होईल का, तर मला असं वाटतं की जे ऑनलाईन शिक्षण आहे तिथे सुद्धा परीक्षा पद्धत त्यांची चांगलीच असते, पण ती तुम्ही किती प्रामाणिकपणे देता यावर अवलंबून आहे. तुम्ही तिथे चिटिंग का करत नाही. आता तुम्ही चिटिंग करायचं ठरवलं तर विद्यापीठाचा करताय ते ऑनलाईन करताय, प्रश्न असं नाही. तुम्ही किती प्रामाणिक आहात यावर ते सगळं अवलंबून आहे. शिवाय आता आपण म्हणतो की आता बहुतेक सगळ्या हे ज्या ऑनलाईन परीक्षा असतात किंवा एंट्रन्स परीक्षा असतात, या आता त्यांनी TCS ला देऊन टाकल्या आहे किंवा एखाद्या खासगी संस्थाला दिलेल्या आहेत. पण त्या खासगी संस्थांमध्ये म्हणजे त्याचं व्यापारीकरण होऊ नये. एरवी आपण तुम्ही पाहतो की ज्या सरकारने नुकत्याच परीक्षा घेतल्या, प्रवेश परीक्षा, त्यात काय गोंधळ झाले आणि त्यातल्या कसे त्याचे पेपर फुटले आणि कशा नोकऱ्यांसाठी लोकांनी कसे पेपर हे घेऊन हे केले आपण पेपरात वाचतोच. त्यामुळे तंत्रज्ञान कितीही फुलप्रूफ असलं तरी माणसं फुलप्रूफ आहेत का, माणसं प्रामाणिक आहेत का, व्यवस्था प्रामाणिक आहे का, यावर सगळं त्याचा परिणाम अवलंबून राहील. बरोबर आहे. तर अगदी छोटासाच प्रश्न की मग पर्याय काय देता येईल, की इंग्रजी शब्द जसेच्या तसेच ठेवून, जसं तुम्ही आता एका विद्यार्थ्याचं उदाहरण दिलं की IAS कॅन्डिडेटचं उदाहरण दिलं की हिंदीतून त्यांनी त्याचा इंटरव्ह्यू दिला पण इंग्रजी शब्द तसेच ठेवले. आपले तंत्र सहाय्यक ऋतुराज पत्की आहेत, ते काही गेस्ट लेक्चरला जातात. आपल्या विषयाच्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलत होते, तर ते असं म्हणाले की मॅडम मी गेस्ट लेक्चरला जातो, मी मराठीत शिकवतो आणि सगळे इंग्रजी शब्द मी तसेच्या तसे ठेवतो, पण शिकवतो मात्र मराठीमधून. तर तुम्ही काय सुचवाल, पर्याय काय या सगळ्या गोष्टींना पर्याय कसा काढता येईल? मला असं वाटतं काही तुम्हाला इंग्रजी वन टू वन ट्रान्सलेशन इज एक्सपेक्टेड, और जे इंग्रजी शब्द आहेत महत्वाचे ते तसेच ठेवून काय आपली पर्याय? मला तर वाटतं की इंग्रजी शब्द जसेच्या तसेच तुम्हाला ठेवावे लागतील. तुम्हाला सांगतो, आमच्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा गणितात म्हणा, डिफरन्शियल कॅल्क्युलस, इंटिग्रल कॅल्क्युलस, वेक्टर कॅल्क्युलस, हे ह्या पूर्वापार आलेल्या काय म्हणतात त्याला संकल्पना आहेत. इव्हन त्याला सुद्धा तुम्ही डोकं खाजवून काही ना काही त्याच्यात नवा शब्द शोधाल, पण तो तुमच्या तोंडात रुळेल की नाही हा प्रश्न आहे. आज मी इंटरनेट म्हटलं की तुम्हाला पटकन कळतं, कळलं का? ईमेल म्हटलं की तुम्हाला कळतं. ईमेलला तुम्ही मराठीत काय म्हणणार आहे मला सांगा.
ईमेलला तुम्ही काय म्हणणार? तुम्हाला ईमेलच म्हणावं लागेल. ईमेलच म्हणावं लागेल, दुसरं काय म्हणणार? पोस्टमन आला, तुम्हाला पोस्टमन आला कळतं. तुम्ही त्याला उद्या काय डाक भैया किंवा डाकेवाला तो हिंदी शब्द आहे. पण तुम्ही आता सांगितलं की तो डाकेवाला आलाय, त्याच्याकडून तू पत्र घेऊन ये, ते कोण डाकेवाला म्हणेल? तर मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला ते शब्द वापरावेच लागतील. आणि तो म्हणजे पण तो त्याला म्हणजे ती खिचडी होईल, दोन भाषांची ती खिचडी होईल. जसं मी तुम्हाला मग उदाहरण दिलं त्या अच्युत गोडबोलेंच्या पुस्तकाचं, समजण्याच्या दृष्टीने त्यात काहीच अडचण येत नाही, मला छान समजतं ते पुस्तक. पण सांगण्याचा उद्देश की तिथं 80% पण जे मराठीचे स्वाभिमानी असतील किंवा मराठीतच पाहिजे म्हणत असतील, ते म्हणतील की भाषा कोणती, याला मराठी म्हणायचं काय? उद्या साहित्य संमेलनात त्या पुस्तकांवर आक्षेप सुद्धा येऊ शकतो की याला सुद्धा लोक चर्चेचा विषय ठरवू शकतील. कारण की 80% तुम्हाला सांगतो ना, आता मी मराठीतून लिहितो. मला तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळपास 15-20 वर्षापूर्वी एका वाचकांनी माझ्या एका कादंबरीतून माझ्या इंग्रजी शब्दांचे संख्या मोजून ती मला कळवली होती की तुम्ही मराठी कादंबरी लिहिली आहे, तुमच्या याच्यात 100 किंवा 200 जे काय असेल ते इंग्रजी शब्द आहेत. बरोबर आहे. अशी म्हणजे टीकात्मक असं लिहिलं होतं. पण ती जर कादंबरी एखाद्या प्राध्यापकावर असेल आणि तो प्राध्यापक जर विद्यापीठात शिकवत असेल तर त्याच्यात ते शब्द येणारच आहेत. मी काय उद्या शुद्ध मराठीत मध्ये बोलणार नाही, पण आपणही आता जेव्हा बोलतो, मी तुम्हाला सांगतो ना, शर्यती लावून बघा की 15 मिनिटं आपण एकमेकाशी एकही इंग्रजी शब्द बोलू शकतो का? अशा भेंड्या जर तुम्ही किंवा आपली स्पर्धा जर लावली तर अनेक लोक हरतील, मग मी सुद्धा हरेन. अगदी. पण एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, काही लोक त्या भाषेत कडक असतात आणि ते करून दाखवतात. मला आठवतं फार वर्षापूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये एक प्राध्यापक होते जोशी नावाचे, आणि त्यांचं नावच हिंदी जोशी होतं. म्हणजे त्यांना लोक हिंदी जोशी म्हणून म्हणायचे. ते कुठेही भाषण द्यायचे, अस्खलित हिंदी भाषण द्यायचे, अस्खलित हिंदी, एकही शब्द इंग्रजीत न वापरता, पण फार कमी, क्वचितच, फार कमी. तर ह्या अडचणी येतात. पण एक मान्य आहे की मराठीतून संकल्पना आपल्याला चांगल्या शब्दात, आपण जर माणसाला चिमटा घेतला झोपेत, तो अमेरिकेत जरी असला तो आईगच म्हणेल. खरंय. हा, तो ओ माय गॉड नाही म्हणणार. खरंय. मी शर्यत लावून सांगतो की अमेरिकेत जरी मुलगा गेला, 10 वर्ष जरी राहिला आणि तुम्ही त्याला जर चिमटा काढला रात्री झोपेत, तो आईगच म्हणेल. त्याला जर लागलं, एक ठेस लागली तर तो आईगच म्हणेल, तो ओ माय गॉड नाही म्हणणार. बरोबर आहे. तर ही आपली भाषा असते. सर, मातृभाषेतून शिक्षण देण्यामागे माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या विचाराप्रमाणे की 1-2 कारण आहेत. एक तर हे असावं की नॅशनॅलिटी, राष्ट्रीयत्व, आणि दुसरं हे की सर मातृभाषेतून शिक्षण हे जास्त चांगलं समजतं किंवा अंडरस्टँडिंग. तुम्ही बघा ना सर की शाळेतलं शिक्षण ज्या मुलांचं मराठीतून झालंय त्यांचं इंग्रजी पुढे चांगलं होतं आणि मराठी पण चांगलं होतं. या कारणामुळे मातृभाषेतून शिक्षण ठेवलं असावं का? राष्ट्रीय शिक्षा धोरणामध्ये म्हणजे एका भारताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदेशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण ठेवलं जावं असा त्यांचा अजेंडा आहे, आग्रह आहे, आणि त्यांनी तो नीती आयोगाने तो पुढे तसाच सरकवलेला आहे सर. फीडबॅक घेऊन देखील तो पुढे सरकवलेला आहे. तर मला काय म्हणायचंय की त्याच्या मागे ही जी कारणं आहेत, त्यांचा जो दावा आहे नीती आयोगाचा आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा, हा कितपत यशस्वी होईल सर? मी तुम्हाला सांगितलं की काही अडचणी फार येतील. खास करून आपल्या ज्या देशात आहेत ना, आपल्या देशाची एक भाषा नाही आहे, हे तुम्ही पुन्हा लक्षात घ्या. संपूर्ण भारत देशाची भाषा नाही आहे. आणि आपल्या देशात जितके स्टेट्स, आणि एवढंच नव्हे, तुम्हाला सांगतो बंगालमध्ये सुद्धा म्हणा किंवा बिहारमध्ये म्हणा, बिहारच्या पाटण्याची एक भाषा आहे, नंतर मगध म्हणून तो भाग आहे, त्या मगधी भाषा आहे किंवा दुसरी काहीतरी भाषा आहे, तर मगधी भाषा.
हा, मागे तर घेऊन. सांगण्याचा उद्देश काय की इव्हन उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा लखनौची भाषा वेगळी, अलाहाबाद बनारसची भाषा वेगळी, कळलं का? आणि म्हणजे लखनौमध्ये उर्दू मिश्रित जास्त राहील, तिकडचे उत्तर प्रदेशचे भैया जे लोक असतात त्यांची भाषा वेगळी असते. आणि प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा वर्गात जाता, आणि असं नाही की या गोष्टी अशक्य आहेत. IITचे एक प्रोफेसर आहेत, मला वाटतं शर्मा नाव आहे त्यांचा, काय IITचे एक प्रोफेसर आहेत, त्यांच्या युट्यूबवर शुद्ध हिंदीतून फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयावर लेक्चर्स अवेलेबल आहेत. ते छान समजावून सांगतात मुलांना. आणि उलट चार भिंतीच्या आड समजण्यापेक्षा जर तुम्ही प्रत्यक्ष बाहेर नेऊन गेलं, कळलं का? आता बालकवीची औदुंबर जर कविता असेल तर ती औदुंबर ही निसर्ग कविता म्हणा किंवा जीवनाचा अर्थ समजावणारी कविता, समजून घेणारी कविता म्हणा, किंवा जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी कविता म्हणा, ती तुम्ही जर चार भिंतीच्या आत म्हणली तर त्याला काही अर्थ नाही. ती तुम्हाला मोकळ्या आकाशाखाली एखाद्या नदीच्या किनारी बसूनच ती म्हटली पाहिजे आणि समजवली पाहिजे, तरच ती तुम्हाला कळेल. एरवी चार भिंतीच्या आत जर तुम्ही ती कविता, हा, एखादा ज्ञानेश्वर तुकारामाचा अभंग असेल तर तो तुम्ही एखाद्या देवळाच्या गाभाऱ्यात जर तुम्ही तो शिकवला तर त्याचा जो विद्यार्थ्यांवर परिणाम होईल तो चार भिंतीच्या आड समजवण्यापेक्षा वेगळा राहील, हे लक्षात घ्या तुम्ही. कारण की शिकवण्यासाठी एक वातावरण निर्मितीची सुद्धा गरज असते. ती वातावरण निर्मिती व्हायला हवी असते. आपण ती वातावरण निर्मिती करते. म्हणून तर मी म्हणतो, तुम्ही काय करता, वर्गात येता, घंटीचा टोला वाजला की 9 वाजता जाता, 1 तास बडबड करता, 10 वाजताचा टोला वाजला की येता, 2 आठवड्यांनी परीक्षा घेतात, 10 पैकी काही मार्क देतात, मार्काची लयलूट करता. आजकाल 10वी आणि 12वीच्या मुलांचे मार्क बघा, प्रत्येकाला 90% आणि 99% मार्क आहे. तुम्ही विचार करा की तो माणूस म्हणजे विद्यार्थी, मुलगा किंवा मुलगी 90% किंवा 99%, 100 विद्यार्थ्यांना 100% मार्क आहेत. मला तर ही 100% ही कल्पनाच मला सहन होत नाही. भाषा विषयात 100% मार्क कसे मिळू शकतात? ज्या विद्यार्थ्यांनी एखादा निबंध लिहिला असेल, काय त्याच्यापेक्षा चांगला निबंध लिहिला जाऊ शकत नाही का? तुम्ही त्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क कसे देऊ शकता? नाही, इंट्रोडक्शन लिहिलाय 2 मार्क, संकल्पना लिहिली आहे 4 मार्क, हे जे तुम्ही चक्क मूर्खसारखे मार्क देता, त्यामुळे विद्यापीठांच्या आणि बोर्डांच्या निकालावर बोर्डाचा आणि विद्यापीठाचाही विश्वास नाही आहे. मला सांगा, जर विद्यापीठांना समजा, विद्यापीठाला जर विद्यापीठाच्या परीक्षेवर जर विश्वास असता तर ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांची पोस्ट ग्रॅज्युएशन साठी त्यांनी परीक्षा नसती घेतली. पुन्हा परीक्षा घेतात, पुन्हा एंट्रन्स एक्झाम, नंतर 10वी नंतर पुन्हा बोर्डाची परीक्षा, 12वी नंतर इंजिनिअरिंग साठी परीक्षा, 12वी नंतर कॉलेजसाठी परीक्षा. म्हणजे तुम्हाला बोर्डाच्या रिझल्टवर विश्वास नाही आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या मूल्यांकनावर आक्षेप घेता किंवा तुम्हाला डाऊट आहे. पुन्हा PhD साठी वेगळी पेट परीक्षा, पेट. कशाला पेट? जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन परीक्षा तुम्हीच घेतली आहे ना, पोस्ट ग्रॅज्युएशनची परीक्षा कोणी घेतली? तुम्हीच घेतली. पण त्या मार्कावर तुमचा का विश्वास नाही? पुन्हा ते पेटची त्याला भानगड कशाला लावता? पुन्हा त्यांनी नीटचा त्याला नीट अन नेट अन सेट अन अमुक अन तमुक. हा म्हणजे एक परीक्षा घेणे, प्रवेश परीक्षा घेणे हा सुद्धा व्यवसाय झालेला आहे. किंवा त्यातून करोड रुपये, किंवा शिक्षण प्रणालीवरती विश्वास नसल्याचा तो प्रकार आहे. आणि त्याच्यातून करोडो रुपयाची कमाई होते, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे ट्युशन इंडस्ट्री तयार झाली आहे. तुम्ही एक वेगळी ट्युशन इंडस्ट्री निर्माण केली आहे या प्रवेश परीक्षामुळे. इंजिनिअरिंग साठी प्रवेश परीक्षेसाठी ट्युशन्स, म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये जात नाही, वर्गात जात नाही, ज्युनियर कॉलेजमध्ये जात नाही, पण ट्युशनला जाता. बरोबर. त्यामुळे तुमच्या त्या 75% अटेंडन्सला आता काहीही अर्थ राहिला नाही. सरळ शिक्षक सांगतात
तो मुलगा ट्युशनला जातो आहे त्याच्यामुळे तो इथे येत नाही. हा, मग तुम्ही त्या प्राध्यापकाला पगार कशाचा देता? त्या प्राध्यापकाला तुम्ही पगार कशाचा देता जर विद्यार्थी त्याच्या वर्गात बसत नाही आणि ते ट्युशनला जातात? आता माझीच एक पुतणी आहे, ती परवा सांगत होती ट्युशनला गेली, तर मी म्हटलं तू कॉलेजमध्ये जात नाही का? नाही, आम्ही कॉलेजमध्ये जात नाही म्हणे. मग जर कॉलेजमध्ये जात नाही तर कॉलेजचा प्राध्यापकाला पगार कशाला मिळतो? आणि तिचा अजून दुसरं वाक्य होतं, कॉलेजचे शिक्षक चांगले शिकवत नाहीत म्हणून आम्ही ट्युशनला जातो. हे दुसरं वाक्य आहे. कॉलेजचे शिक्षण शिकवत नाहीत म्हणून आम्ही ट्युशनला जातो. आता मला माहित नाही कोणावर विश्वास ठेवायचा, कॉलेजच्या शिक्षकांवर ठेवायचा की ट्युशनच्या शिक्षकांच्या प्रावीण्यावर भरोसा करायचा किंवा त्या मुलीवर भरोसा करायचा, कुणावर विश्वास करायचा? हा एक ज्याला आपण व्हिशियस सर्कल म्हणतो ते तयार झालेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत. आणि अजून एक शेवटचा मुद्दा सांगतो. खाजगीकरणामुळे काय झालं, काही वर्षापूर्वी फक्त सरकारी शाळा होत्या आणि सरकारी विद्यापीठ होती, सरकारी होतं. आता काय झालंय, खाजगी शाळा सुरू झाल्या, खाजगी कॉलेजेस सुरू झाली, खाजगी विद्यापीठ सुरू झाली आणि ह्यामुळे दर्जा वाढेल अशी एक भोसट कल्पना होती. यस, काही विद्यापीठं चांगली आहेत, छान आहेत, काही प्रायव्हेट कॉलेजेस अतिशय उत्तम आहेत, मान्य. म्हणजे पारंपरिक कॉलेजेस पेक्षा किंवा आहेत, पण काही जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा चांगल्या आहेत, नाही का? म्हणजे त्या माळघेट किंवा कुठल्या तिथल्या जुन्या आदिवासी पाड्यातली शाळा त्या सुद्धा चांगल्या असतात. असं नाही की त्यांना तुम्ही सरकारी शाळा चांगल्या नाही. प्रश्न तो नाही आहे, प्रश्न शिक्षकावर अवलंबून असतो, शाळेतल्या वातावरणावर अवलंबून असतो. तो काही आहे. आणि तुम्ही एक लक्षात घ्या ना, खाजगीकरण आणि व्यापारीकरण किती झालंय. कॅन यू इमॅजिन क्लास 2 किंवा क्लास 1 ची फी 2.5 लाख रुपये हैदराबादला वर्ग दुसरा क्लास 2 ट्युशन क्लासेस नाही शाळेची फी इंटरनॅशनल स्कूल म्हणायचो, स्टँडर्ड. अच्छा, दुसऱ्या वर्गाची. हो, दुसरा वर्ग दुसरा, मोठा आवार, एसी रूम्स, इंटरनेटनी शिकवणे, फी 2.5 लाख रुपये वर्षाला, 2.5 लाख, वर्ग दुसरा. हे व्यापारीकरण, हे खाजगीकरणाचं व्यापारीकरण झालेलं आहे. म्हणजे आणि कंट्रोल नाही आहे, सरकारचा काहीही कंट्रोल नाही आहे या फीवर. हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. सांगतात आम्ही करतो, पण कोणतंही सरकार ही जी लयलूट चालली आहे पालकांची त्याविषयी अनभिज्ञ आहे. तुम्ही शैक्षणिक धोरण आणून काय करता? तुम्ही कल्पना करा, तुम्हाला सांगा की हे IT इंडस्ट्रीवाले नवरा कमवतो, बायको कमवते, का कमवतात? त्यांना का त्रास करून घ्यावा लागतो? 5-5 लाख घरात आणायचे कशा करता? अरे 2 लाख तर मुलाची फी आहे, आणि जर घरी जर 2 मुलं शिकणारी असतील तर 4 लाख त्याच्या एक महत्वाचा प्रश्न. आणि एवढं करूनही दर्जा मिळेल की नाही याच्याविषयी शंका आहेच. उद्या स्पर्धा आहेच, त्या मुलाला उद्या स्पर्धेला सामोरं जायचंच आहे, हे लक्षात घ्या. एक विशेष सर्कल आहे. बरोबर आहे. सर, शेवटचे 2 प्रश्न घेऊया आपण. मला अगदी थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर, बरंचसं तुम्ही त्यावरती बोलून झालेलं आहे, तरी देखील एक समग्र सार त्या प्रश्नाचा मला तुमच्याकडून हवा आहे सर. तो असा की नवीन शैक्षणिक धोरणाच्या मातृभाषा शिक्षण या अजेंड्यावर तुमचे मत तुम्ही आता सांगितले. या शैक्षणिक संरचनेवर जे अवलंबून आहे ते मातृभाषेतून शिक्षणाची गरज अबाधित ठेवून तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बदल करून नवीन शैक्षणिक धोरणात बदल होणे अपेक्षित आहे का? त्याबाबत तुमचा प्रस्ताव महत्वाचा ठरेल. हा एक प्रश्न. पुढचा प्रश्न याचं उत्तर झाल्यावर विचारतो. मी एक गोष्ट लक्षात घ्या, नव्या शैक्षणिक धोरणाचं सगळ्यात चांगलं जर त्याला काय म्हणू, मी सद्गुण म्हणू किंवा एक चांगली गोष्ट म्हणू, तर ते धोरण लवचिक आहे, फ्लेक्सिबल आहे, अत्यंत फ्लेक्सिबल. तुम्ही काय करू शकता, तुम्हाला वाटेल ते करण्याची मुभा आहे.
अगदी अगदी अगदी. प्रश्न तुम्हाला सांगतो, ऑटोनॉमीवर भर आहे. म्हणजे ते म्हणतात की कॉलेजनी विद्यापीठावर अवलंबून राहण्याची गरज नाही, सो कॉल्ड अफिलिएशनची गरज नाही. तुम्ही ऑटोनॉमस व्हा. पण प्रश्न असा आहे, त्या ऑटोनॉमीचं स्वातंत्र्य मला मिळालं तर त्या स्वातंत्र्याचा उपयोग मी कसा करून घेईल, करील का, मी सिलेबस बदलीन का, मी परीक्षाची पद्धत बदलीन का, मी मुलांना सांगेन का की बा मी शेवटची परीक्षा घेणार नाही, माझ्या क्लासमध्ये दर आठवड्याला शनिवारी परीक्षा होईल, मी न सांगता सुद्धा सरप्राईज टेस्ट घेईन, मी न सांगता सुद्धा सरप्राईज टेस्ट घेईन. हे स्वातंत्र्य आहे. पण प्रश्न असा आहे, तुम्ही ते घेणार आहात का, शिक्षक ते घेणार आहेत का, त्यांची ती हिंमत आहे का, प्रिन्सिपल म्हणा किंवा मॅनेजमेंट म्हणा, त्यांना ते स्वातंत्र्य देणार आहे का, आणि त्याच्यातून जे मार्क दिले जातील. आता मला सांगा, मार्क देणे तुम्हाला वाटेल शाळेमध्ये 9वी 10वी पर्यंत कोण मार्क देतो, जो विद्यार्थी जो शिक्षक शिकवतो तोच मार्क देतो ना, हो की नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. पर्यंत 10वी पर्यंत म्हणजे बोर्डाचं सोडून द्या, पण बाकीचे जे आहे, जो शिक्षक किंवा शिक्षिका शिकवते तीच मार्क देते, तीच परीक्षा घेते, तीच पेपर काढते. कधीतरी कोणत्याही पालकाने तिच्यावर ऑब्जेक्शन घेतलाय का, किंवा तिला विचारलाय का, कधी आपण विचारत जनरली आपण. पण तोच मुलगा जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा तो मोर्चा घेऊन जातो कुलगुरूकडे की आउट ऑफ सिलेबस आहे, मार्क कमी मिळाले, आमचा पेपर तपासला नाही, आउट ऑफ सिलेबस आहे. मी मुलांना नेहमी सांगत असे की आता तुम्ही म्हणता की आउट ऑफ सिलेबस आहे, पण जेव्हा तुम्ही पदवी शिक्षण घेऊन बाहेरच्या जगात जाल तेव्हा तुमच्या समोर जे प्रश्न येतील ते सगळे आउट ऑफ सिलेबस असतील. खरंय, अगदी. या आपण पदवी घेऊन, आता तुम्ही म्हणता BA ला मला आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आला, पण उद्या जेव्हा BA होऊन तू नोकरीला जाशील तेव्हा तुला सिलेबस मधला प्रश्न नाही विचारेल. तुझा जो नोकरीतला बॉस असेल तो तुला काही प्रश्न विचारू शकतो, तो तुला काही काम देऊ शकतो आणि तुला ते करावं लागेल, तो कारण की तो तुला त्याच्यासाठी पगार देतोय. तर सांगण्याचा उद्देश काय की ही लवचिकता आपण उपयोगात आणली पाहिजे. क्रेडिट म्हणा किंवा मार्काची मूल्यांकनाची पद्धत म्हणा, शिकवण्याची पद्धत म्हणा, सिलेबस म्हणा, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दिलं मग सुरेश भटांची कविता तुम्ही शिकवता, मग त्याबरोबर तुम्ही एखाद्या हिंदी दुष्यंतच्या गझलचे त्याला का सांगत नाही अभ्यास करायला. सुरेश भटांची तर आपण गझल शिकतोय मराठीत, पण हिंदीत सुद्धा एक दुष्यंत कुमार नावाचे कवी होऊन गेलेला आहे, त्याचाही तू अभ्यास कर. किंवा इंग्रजीमध्ये गझल नावाचा प्रकार आहे का ते पहा जरा. इंग्रजी कवितेत सॉनेट नावाचा प्रकार आहे, तर तो गझलशी मिळतो का. इंग्रजी कवितेचा अभ्यास कर. हे कुठं म्हणजे आपण त्याला शिकण्याला वावच देत नाही हो. फक्त कोणती कविता आहे, सुरेश भटांची आहे का, ही कविता कोणी लिहिली, ही कविता सुरेश भटांनी लिहिली, सुरेश भटांनी या कवितात काय सांगितलं, सुरेश भटांनी या कवितात हे सांगितलं, बस झालं, 4 मार्क मिळाले. म्हणजे रसग्रहण करणे कवितेचे किंवा त्या कवितेचा आस्वाद घेणे हे आपण शिकवतच नाही. त्याला सांगा ना, एखादा पिक्चर पहा, त्या पिक्चरचं समालोचन कर, चित्रपटाचं समालोचन कर, नाटकाचं समालोचन कर, ते तू आपल्या शब्दात लिहून काढ की मला हा चित्रपट का आवडला किंवा का आवडला नाही, हे पुस्तक मी वाचलं तर मला ते पुस्तक मला काय आवडलं, ते का आवडलं नाही. म्हणजे आउट ऑफ सिलेबस द्या ना तुम्ही. म्हणजे त्याला प्रश्न मातृभाषेतून शिकला काय, इंग्रजीतून शिकला काय, किंवा हिंदीतून शिकला काय, किंवा जपानीतून शिकला काय, याला अवास्तव महत्व देऊ नका. तुम्ही काय शिकला हे महत्वाचं आहे, आणि त्या शिक्षणाचा उपयोग तुमच्या दृष्टीने समाजासाठी होणार आहे की नाही, तुमचा समाजाला काय उपयोग आहे. आज लोक म्हणतात की नोकऱ्या मिळत नाही. कुणी सांगितलं नोकऱ्या मिळत नाही. सगळीकडे तरुण वर्गात म्हणजे जे तरुण मुलं किंवा मुली हे भाषण ऐकत असतील, आपला संवाद ऐकत असतील, त्यांच्या मनात आम्हाला नोकऱ्या मिळत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला नोकऱ्या मिळत नाही. नोकऱ्या भरपूर आहेत. त्या नोकऱ्यांना तुम्ही लायक आहे की नाही हा प्रश्न आहे.
तुम्हाला एक नोकरी हवी असेल तर 10 नोकऱ्या उपलब्ध आहेत, 10 चान्सेस उपलब्ध आहेत, 10 संध्या आहेत, पण त्याच्यासाठी तुम्हाला 2 महिने काहीतरी नवं शिकावं लागेल. ते करण्याची तुमची तयारी आहे का? तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. करोनाच्या आधीच्या काळात मी जेव्हा लेख लिहित असे, कथा लिहित असे, तेव्हा हस्तलिखित संपादकांना पाठवत असे पोस्टाने. कळलं का? आणि ते पोस्टाने तर काय आवडलं ते प्रसिद्ध करतील आणि आठवड्यांनी किंवा महिन्यांनी तो लेख छापून येईल किंवा हे कधी मी. पण काय झालं, करोना काळामुळे बहुतेक लोकांमध्ये हे डीटीपी जे टाईप करणारे वगैरे असतात त्यांना सुट्टी मिळाली, त्यांना त्यांनी काढून टाकलं. त्यामुळे कोणतंही वर्तमानपत्र म्हणा किंवा मॅगझिन म्हणा, त्यांच्याकडे तो डीटीपी ऑपरेटर जो असतो ते लोकच नव्हते. तेव्हा त्यांचं म्हणणं काय होतं, तुम्ही जर टाईप केलेला लेख पाठवला तरच तो आम्ही प्रसिद्ध करू, तर तो आम्ही छापू. मला आश्चर्य वाटेल. मी ते शिकलो, मराठीत टाईप करणे थोडासा वेळ लागला, पहिले 2 तास लागले, मग ते 1.5 तास झाले, मग 1 तास झाला. पण त्याचा फायदा काय झाला लागला, मला लिहावं लागलं नाही, मला पोस्टात जावं लागलं नाही. एवढंच नव्हे तर पूर्वी लेख प्रसिद्ध व्हायला 1 महिना लागत होता. मी जर आज दुपारी लेख लिहिला आणि संध्याकाळी जर ईमेल केला तर तो उद्याच्या पेपरात छापला गेला आहे. अरे वा, असं आहे ऍडव्हान्समेंट ऑफ द म्हणजे 12 तासात तो लेख छापला जातो. म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही तंत्रज्ञानाचा किंवा कशाचाही कसा उपयोग करून घेता हे उपयोगाचं आहे. तर प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालकांना सुद्धा दूर करून चालणार नाही. पालक सुद्धा त्याच्याशी महत्वाचे घटक आहेत. तर विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालक यांनी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. पालकांनी सुद्धा अति आग्रह करून चालणार नाही कोणत्या गोष्टीचा. विद्यार्थ्यांना की तू हे शिक, ते शिक, त्याला शिकू द्या, त्याला जे व्हायचं ते करू द्या, त्याला ज्या पद्धतीने उत्तर द्यायचा ते देऊ द्या. कारण की आजचे विद्यार्थ्यांना तुम्ही कमी लेखू नका. तुम्हाला सांगतो, मी एक शेवटचं एक छोटस उदाहरण, गमतीचं उदाहरण देतो आणि मी तुमचा शेवटचा प्रश्न घेतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि ते कबूल करायला मला स्वतःला कशीही लाज वाटत नाही. माझ्या 10 वर्षाच्या नातीने मला इंग्रजीमध्ये एम, इज, आर, वेअर हे कसं वापरायचं आणि कुठे वापरायचं हे अतिशय सुंदर समजावून सांगितलं. आणि ते मी आतापर्यंत मला तितकं चांगलं मी मान्य करतो की कधीही समजलं. कारण मी तिला विचारलं की हीच असताना एमची गरज काय आहे. आय एम, फक्त आयलाच तुम्ही एम वापरता, एम वापरता. मग इज, आर, वेअर, आर जे काय असतील ते प्रकार आहेत. पण तिने वर्कचे प्रकार सांगितले. तिने म्हणजे मला सांगतो की 3री 4थीतली जी मुलं आहेत त्यांची जी प्रतिभा आहे आपल्याकडे फार छान आहे. त्यांना कमी लेखू नका. इव्हन BSc कॉलेजमध्ये जेव्हा मुलं येतात त्यांना कमी लेखू नका. तुम्ही त्यांना त्यांची प्रतिभा डिवचण्याची तुम्ही त्याला संदेश देत नाही. तुम्ही स्वतःला जास्त हुशार समजता, म्हणून तुम्ही 9 वाजता येता आणि 10 वाजेपर्यंत फक्त बडबड करता. ती बडबड थांबवा, मुलांना बोलू द्या, चर्चेने विषय शिकवा. आम्ही 8च दिवस कुलगुरू असताना आम्ही हार्वर्डला गेलो होतो. तिथला अनुभव इतका छान आहे का, 8 दिवसाच्या वर्कशॉपचा आम्ही सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी रात्री 8 वाजेपर्यंत 12 तास त्या वर्कशॉप मध्ये काम करीत असू. म्हणजे ब्रेकफास्ट ते डिनर, इव्हन डिनरला सुद्धा व्याख्यान असेल. म्हणजे जेवता सुद्धा ऐकायचं आणि काम करायचं, हा प्रकार होता. तर तुम्हाला सांगतो तिथे बडबड नव्हती, भाषण नव्हतं. ते सांगत असत की हा विषय आहे, या विषयात तुमचं मत काय आहे, भारतात तुम्ही काय करता, हे विचारत असत. ते असं नाही की आम्ही असं करतो, आम्ही कसं करतो, ही पद्धत आहे. नाही, शिकवायचं नाही, तुम्ही कसं कराल, इंटरॅक्शन, तुम्हाला काय वाटतं. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, आजचं जग असं आहे की एका प्रश्नाचं एकच उत्तर नाही. एका प्रश्नाला 2, 3, 4, 5 उत्तर असू शकतात. औरंगाबादच्या
विद्यापीठातून जर एअरपोर्टवर जायचं असेल तर 4-5 मार्ग आहेत, एकच मार्ग नाही आहे. खरंय. तुम्ही उबर टॅक्सी मध्ये बसला आणि तो दुसऱ्या म्हणजे शॉर्टेस्ट रूटच्या ऐवजी जर मोठ्या मार्गाने गेला आणि तुम्ही त्याला विचारलं का रे बाबा तू शॉर्टेस्ट रूटने का जात नाही, लांबच्या रस्त्याने का जातोय, ताबडतोब तो उत्तर देतो, सर त्या रस्त्याने ट्रॅफिक जास्त आहे म्हणून मी या रूटने चाललोय. सांगण्याचा उद्देश की त्याच प्रश्नाची अनेक उत्तर आहेत आणि करोनाने तर आपल्याला हे नवा धडा दिलाय. करोनाने कोणता धडा दिलाय? काही प्रश्नांची उत्तरच नसतात. खरंय. काही प्रश्नांची उत्तरच नसतात. हा एक नवा धडा आपल्याला करोनाने शिकवलाय. शिक्षण पद्धतीत आपल्याला हे सांगावं लागेल. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नसतात. अनेक प्रश्न, काही प्रश्नांना अनेक उत्तर असतात. त्यातलं चांगल्यात चांगलं उत्तर शोधणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यातलं चांगल्यात चांगलं उत्तर शोधणं, याला हे आपण शिकलं पाहिजे शिक्षणात. बरोबर. शेवट सर, आपण गेली 1.5 तास नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्यातील मातृभाषेतून शिक्षण या धोरणावरती फोकस टाकत आहात. आपण त्यावरती निरंतर बोलत आहात आणि आपले विचार हे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि महाराष्ट्र मित्राचे सर्व सदस्य या सर्वांना अतिशय उपयुक्त आहे. मी शेवटचा प्रश्न आणि त्याचं उत्तर सर, जपान, फ्रान्स, चीन, रशिया या देशांची उदाहरणं सर आपण आपल्या बोलण्यामध्ये दिली. गेल्या काही दिवसामध्ये स्वीडिश पंतप्रधान सना मरीन यांची भाषणं मी ऐकतेय. ती भाषणं सगळी स्वीडिश भाषेत असतात आणि त्याचं इंग्लिश ट्रान्स्क्रिप्शन खाली येतं. हे सगळे देश प्रगतीशील विकसित देश आहेत सर. या देशांच्या लाईनमध्ये जाऊन बसण्यासाठी भारताला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मदत करणार का, हा पहिला प्रश्न. आणि त्यासाठी किती काळ लागू शकेल असा. ओके, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीच विषयी वाद नाहीच आहे. तुम्ही एक कल्पना करा की आपली बहुतेकची विद्यार्थी लोक आहेत, जेव्हा ते पोस्ट ग्रॅज्युएशन साठी म्हणा किंवा संशोधन PhD साठी म्हणा बाहेर जातात, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिथे ते कोकणी बहुतेक म्हणजे 1-2% जर सोडले तर 99% लोक आरामात ऍडजस्ट होतात, यशस्वी होतात. एवढं त्यांना डिमांड असते. म्हणजे 1-2 लोक असतील की जे एरवी आणि एवढं म्हणजे पहिलं सेमिस्टर कठीण जाईल, पहिलं वर्ष कठीण जाईल ऍट दी मोस्ट, पण नंतर ते आरामात होतात, शिकून घेतात. प्रश्न आपल्या शैक्षणिक धोरणाचा किंवा अभ्यासक्रमाचा नाहीच आहे. प्रश्न आहे आपल्या वृत्तीचा, ऍटिट्यूडचा. म्हणजे आपण स्वतःला म्हणजे प्रत्येकाने, प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीत आपण किती झोकून देऊन करतो त्याच्यावर ते अवलंबून असतं. मग आम्ही तुम्हाला संशोधनाच्या दर्जाविषयी बोललो. याचा अर्थ असं नाही की सगळ्यांचे PhDचे थेसिस वाईट असतात. अनेकांचे PhDचे जे संशोधन असतं ते अतिशय महत्वाचं आहे, उत्तम त्यांनी केलेलं आहे. जे संशोधन, जे शिक्षण, जे अध्यापन मन लावून केलेलं असतं ना, ज्याच्यात प्राण ओतले असतात, प्रामाणिकपणा असतो, त्याच्यात कुठेच प्रश्न नाही. पण झालं काय आहे की आपलं प्रशासन, आपलं विद्यापीठाचं किंवा UGCचं धोरण म्हणा, हे दुधात पाणी टाकण्याकडे जास्त आहे. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त त्याला डायल्यूट करता. आता बघा, करोनाच्या काळात तुम्ही म्हणता काय की 10 पैकी 5च प्रश्न येतील, सिलेबस 60%च राहील, परीक्षा सोपी होईल. म्हणजे तुम्ही एकाहून एक कन्सेशन देत चालला. एक लक्षात घ्या, परदेशात कुठेही असं कन्सेशन दिलं जात नाही. त्यांनी आपल्या दर्जा घसरवला नाही आहे, PhDचा दर्जा घसरवला नाही आहे. भारत या सर्व देशांच्या लाईन मध्ये किती काळामध्ये जाऊन बसू शकेल का, आणि किती काळात जाऊन बसू शकेल? भारताला त्या स्पर्धेत टिकण्याला किती वेळ लागतील हा प्रश्न तितका महत्वाचा नाही आहे. प्रश्न महत्वाचा असा आहे की जर तुम्हाला स्पर्धेत टिकायचं असेल तर सर्वांनी मिळून प्रयत्न करणं आणि प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. कोणतंही सरकारचं धोरण उत्तमच असते, पण ते जर तुम्हाला व्यवस्थित उपयोगात आणता आलं नाही, वेगवेगळ्या टप्प्यांवर, म्हणजे विद्यापीठाच्या टप्प्यावर, बोर्डाच्या टप्प्यावर,
परीक्षेच्या मूल्यांकनाच्या टप्प्यावर प्रत्येक ठिकाणी जर तुमच्या ठिकाणी जर कुठेही शिथिलता असेल तर मग त्याला काही अर्थ राहत नाही. प्रत्येकाने एवढ्याच निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि सच्चेपणाने या धोरणाचं जर अंमलबजावणी केली तर मला असं वाटतं की आपण सुद्धा जागतिक स्पर्धेत लवकरात लवकर त्यांच्या बरोबर, त्यांच्या पंक्तीत निश्चित बसू शकू, असं मला ठाम विश्वास वाटतो. प्रश्न धन्यवाद सर. आपण नवीन शैक्षणिक धोरण, मातृभाषेतून शिक्षण आणि एकंदर उच्च शिक्षण पद्धती यावरती आपण आपले समग्र विचार मांडले. मला खात्री आहे की असेच विचार आपण पुन्हा एखाद्या लाईव्ह मध्ये ऐकू शकू. महाराष्ट्र मित्र परिवार व्हॉट्सअप ग्रुपच्या तर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते सर की आपण इथे आलात आणि आपले वक्तव्य आमच्या प्रेक्षकांसमोर मांडले. हे सर्व वक्तव्य सर्वांसाठी अतिशय दिशादर्शक ठरणार आहे याची मला खात्री आहे. फेसबुक लाईव्ह मध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षक, तज्ज्ञ, प्राध्यापक, पालक वर्ग, विद्यार्थी या सर्वांचे मी महाराष्ट्र मित्र व्हॉट्सअप ग्रुपच्या तर्फे आभार मानू इच्छिते की आपण सरांचे वक्तव्य ऐकून त्यावरती निश्चित चिंतन कराल आणि आपलेही एक फीडबॅक त्यासाठी तयार करू शकाल. महाराष्ट्र मित्रचे ऍडमिन प्रशांत गौतम सर, तंत्र सहाय्यक ऋतुराज पत्की सर, सर्व संचालक मंडळ महाराष्ट्र मित्राचं, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आपली रजा घेते. सर, थँक्यू सो मच की आपण एवढा वेळ दिला आणि आम्हाला एक चांगल्या प्रकारे दिशादर्शन केलं सर. सर्वांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर.